धन्यवाद. जरा रॉयल उल्वे संघ आपण कॉपरेट करूया या शृंखलेला यशस्वी होण्यासाठी. आपला एक एक मिनिट एक एक सेकंद महत्त्वाचा आहे, कारण कालच आपण पाहिलं की धन्यवाद. बॅट्समन बॅट्समन पाठवायचे आहेत. अभिजित म्हात्रे आपण लगेचच बॅट्समन रवाना करायचे आहेत. अतिशय सुरेख असं ब्रॉडकास्टिंग येतं पाहायला जातं आहे. आपण दर 5 रात्री अनुभवतोय, प्रत्यक्षात पाहतोय. ज्या प्रकारची क्लॅरिटी पाहायला मिळते जितू गोंधले यांच्या मार्फत अतिशय उल्लेखनीय. बॅट्समन पाठवायचे प्लीज. धन्यवाद. रॉयल उल्वेस संघ यावेळेस त्यांचा एक मला वाटतं सलामीर अनुपस्थित आहे, तर निश्चितच त्याने या टायमाचं आम्हाला सहकार्य केलं आहे. आपली बॅटिंग ऑर्डर शफल केलेली आहे आणि फलंदाज ओपनिंग पेअर यावेळेस पाठवलेला आहे मैदानामध्ये ॲज तेजस कोहली आणि गीतेश मढवी. चला बरोबर 7:15 वाजता मॅच सुरू होतोय, त्यामुळं सर्व संघांनी नोंद घ्या. हायस्ट स्कोर ज्या संघाचा होईल त्या संघाला दुसरा विजय अर्थात वाटचाल दिली जाईल. महत्त्वाचा नियम, जो संघ हाय स्कोर या 5 मॅचमध्ये म्हणजे 10 संघामध्ये जो हाय स्कोर संघ करेल त्याला दुसरा विजय बाय मिळेल. आणि फक्त 5 मॅचमध्ये या पहिल्या सुपर 10 मधलेच गुण ग्राह्य धरले जातील सिरीजसाठी. महत्त्वाचे नियम आहेत, याची तुम्ही नोंद घ्यावी. फार महत्त्वाचे नियम. मॅच मात्र सुरू करा. बरोबर 7:15 वाजता इथे चेंडू पडतोय. टाइम अलर्ट असेल. 15 मिनिटांसाठी 3 ओव्हर फेकावे लागतील फिल्डिंग टीमला. आमचे रतेश आमच्यासोबत जॉईंट आहेत, याच गावचे समालोचक. खरं तर नवीन समालोचक, खूप चांगला आवाज तुम्हाला देखील मिळेल या पहिल्या सत्रामध्ये ऐकायला. तर ऐकूया रतेश पाटील यांचा आवाज. धन्यवाद रिवॉल्ट सर. आपण पाहतो आहेत तेजस कोहली ॲज अ स्ट्रायकर बॅट्समन आणि त्याच्या समवेत नॉन स्ट्रायकर एंडला सज्ज आहे गीतेश मढवी. विस्फोटक असा फलंदाजाचा येथे ओपनिंग पेअर पाहायला मिळतोय रॉयल उल्वेस संघाकडून. त्याचबरोबर सर्रास पद्धतीने ओपनच्या शृंखला गाजवणारा गोलंदाज विनोद भगत यावेळेस बॉलिंग एंडवर सज्ज. सुपर 10ची पहिली लढत आपण यावेळेस सुरू करतोय. पहिला चेंडू विनोद भगतच्या मार्फत तेजस कोहलीला. पहिला चेंडू बॅटची हलकीशी इनर एज घेऊन जातोय यष्टीरक्षकाच्या चुकवत फर्स्ट स्लिपमध्ये. 1 धाव. रनआउटचा येथे धोका झाला असता, दरम्यान तो टललेला आहे. चांगली सुरुवात म्हणावी लागेल, शांत सुरुवात रॉयल उल्वेस संघाची. 1 धाव. एक वायडिश मिड ऑफ, एक मिड विकेट असं क्षेत्ररक्षण सजवलेलं आहे ते गीतेश मढवीला. तर फिल्डिंग करणाऱ्या संघाला आवाहन केलं जाते की आपण अतिरिक्त वेळ दौडू नका. यावेळेसचा चेंडू स्टेअर केलाय ऑन साईडच्या दिशेनं, जिथं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. उत्तम फेकीचा नजराना. एकाच धावेवर समाधानीत.
पुन्हा एकदा एका धावेने संघाची धावसंख्या वाढते 2 बिनबाद 2 अशी धावसंख्या पाहायला मिळते रॉयल उल्वे संघाची. मनोज भगत आपल्या पुन्हा एकदा मिस्टेक करेक्ट करतोय. विनोद भगत यावेळेस आपल्या ट्रान्सफरच्या पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सामना करेल तेजस. यावेळेचा चेंडू आघात होतोय शरीरावर, परंतु एक धाव लेग बायच्या स्वरूपात पाहायला मिळते रॉयल उल्वे संघाला. डी पूलमधील ही सुपर 10ची लढत पाहायला मिळते. इथून जिंकणारा संघ किमान एका पारितोषिकासाठी प्राप्त असेल. यावेळचा चेंडू जातोय निर्धाव. जोरदार प्रहारचा ऑनसाइड करण्याचा प्रयत्न यावेळेस गीतेशचा, थोडंसं अपयश. अजूनपर्यंत जसा प्रकारचा सूर रॉयल उल्वे संघानं या शृंखलेमध्ये दाखवला आहे, ओपनिंग करत असताना जशा प्रकारचे सर्कल खेळलेत त्याचा कुठेतरी अभाव दिसतोय आज. यावेळेस पदतालेचा वापर गीतेशच्या मार्फत, तद्वर एक धाव पूर्ण. या एका धावनं संघाची धावसंख्या झालेली आहे ती बिनबाद 4. सावध अशी सुरुवात रिव्हॉल्सर येथे पाहायला मिळते, पण कुठेतरी कोंबडभुजी संघाचा विचार केला तर जबरदस्त असा फलंदाजीचा भरणा असलेला संघ आहे. त्याच्या कारणानं आपल्याला कुठेतरी जास्त धावसंख्या जमावावी लागेल, हे कुठेतरी ध्यानात ठेवणं गरजेचं असेल उल्वे संघाला. यावेळीचा धोका होऊ शकतो, पण पुन्हा एकदा मिस झाला आहे आणि एक धाव मिळते उल्वे संघाला. संघाची धावसंख्या 5. ओव्हर टू रिव्हॉल्सर. नक्कीच रतेश, खरं तर विचार केला ना तर पहिला ओव्हर ज्या विनोद भगतचा तुम्ही पाहिलात तर एक खूप चांगला षटक तुम्हाला हाताळताना विनोद पाहायला मिळाला. फक्त 5 धावा आल्या. हा मॅच फार इम्पॉर्टंट आहे. जो जिंकेल तो किमान एका ट्रॉफीचा हक्कदार असेल. त्यामुळं करो या मरो, डू ऑर डाय असा हा मॅच. हरलात तर एवढी मेहनत किंवा तुमचं जे परिश्रम तुम्ही घेतलात ना ते वाया जाणार आहे, फुकट जाणार आहे. त्यामुळं हा मॅच दोघांसाठी खूप इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे पहिल्याच ओव्हरमध्ये विनोदनं आपला करिश्मा, आपली चमकदार कामगिरी दाखवली आहे. फक्त 5 धावा. आता इथून पुढे रॉयल उल्वे टीमच्या फलंदाजांना चांगला आघात करावा लागेल, विस्फोटक बॅटिंग करावी लागेल. मात्र येईल गोलंदाजीच्या उंबरट्यावर रॉयल उल्वे टीम समोर खेळण्याकरता गोलंदाज कोंबडभुजी संघाचा आदित्य. धन्यवाद रिव्हॉल्सर. अतिशय सुरेख असं वर्णन केलं तुम्ही विनोद भगत याचा. सुरेख अशी गोलंदाजी सर्कल प्रतिबंधित असताना षटकाची हाताळलं यावेळेस, कारण त्याची ओळखच तशी आहे. सर्रास ओपन टुर्नामेंट खेळण्याचा अनुभव त्याला आहे. बहुतेक आपण बहुचर्चित टुर्नामेंट्स पाहिल्या असतील की ज्यामध्ये गावदेवी गावठाण असेल आणि बरेचसे संघ आहेत की ज्या संघामध्ये त्याची वर्णी लागते ॲज अ गोलंदाज. बोलूया आपण दुसऱ्या षटकाकडे. दर्शन म्हात्रे सांगतायत की दुसरा शतक घेऊन आलेला आहे आदित्य. मनोज भगत पाटणेश्वरी देऊल या एंड करून येत असताना आदित्य समोर असेल तेजस कोहली. यावेळेस जोरदार प्रहार करण्याचा, शॉर्ट आर्म पुल करण्याचा प्रयत्न यावेळेस तुर्तास फसला आहे तेजसचा. निर्धाव चेंडूची सांगता दरम्यान धावसंख्या स्थिर 5 बिनबाद 5 अशी. अजून तरी रॉयल उल्वे संघाची धावसंख्या थांबलेली आहे. कुठेतरी मोठे फटके येणं गरजेचं आहे. प्रेक्षक रॉयल उल्वेचे सर्व खेळाडू त्या फटक्यांची वाट बघत आहेत. बघूया पुढील चेंडू. पुन्हा एकदा स्विंग अँड मिस. अतिशय सुरेख लाईन आणि लेंथ यावेळेस गवसले, सूर गवसलाय म्हणावं लागेल गोलंदाज आदित्य याला. अगोदरच्या रात्रीमध्ये जो परफॉर्मन्स त्याने दिला होता तोच कंटिन्यू करतोय, इवन बेटर करतोय आणि आपल्या संघाला एक चांगल्या स्थितीमध्ये नेण्याचा मानस तो दाखवतोय आपल्या गोलंदाजीच्या मार्फत. पुन्हा एकदा 10-12 पावलांचा रनअप
समोर तेजस यावेळेस हलक्या हाताने स्टेअर केलं, स्ट्राईक रोटेशन पाहायला मिळतंय आणि धोका संभव झालेला आहे. दरम्यान पुन्हा एकदा चौकसपणा दाखवलेला आहे दोन्ही फलंदाजांना आणि यावेळेस ओव्हर थ्रोच्या मार्फत 3 धावा बहाल झालेल्या आहेत रॉयल संघाला आणि पंच यावेळेस आम्हाला DRSचा इशारा करतायत रनआउटसाठी. पंचांनी माग केलेली आहे थर्ड अंपायरची. तर आमचे तिसरे पंच यावेळेस डिसिजन चेक करत आहेत. बघूया काय म्हणतंय. हृदयाचे ठोके यावेळेस वाढलेले आहेत. फलंदाज असेल नॉन स्ट्राईक एंडवर, स्ट्राईक एंडवरला बॅट्समन इज आउट. थर्ड अंपायर कॉल. बॅट्समन आउट. गीतेश मडवी यावेळेस तंबूच्या आश्रयाला परतणार. डेंजर एंडकडे धावत असणारा गीतेश यावेळेस थोडा अपुरा पडलेला आहे आणि फलंदाज पहिला हादरा बसतोय उल्वे संघाला धावचीच्या रूपानं. नक्कीच रतेश, खरं तर या विकेटवर किती धावा डिपेंड्स होत्या. तब्बल 3 धावा. जर सेफ असता हा फलंदाज तर उलव्या टीमला 3 धावा मिळाल्या असत्या, परंतु आपण पाहिलं तर गीतेश अगदी काहीच थोडासा अगदी क्रीजपासून थोडा दूर होता, त्यामुळं तो बाद घोषित केला. थर्ड अंपायर अर्थातच कंट्रोल रूममधून डिसिजन आलाय आणि धावसंख्या इथे मात्र थांबली जाईल. अर्थातच आपण पाहतोय ती फक्त धावफलकावर धावसंख्या 5. कोवळ विजय संघाला पुन्हा एकदा वॉर्न केलं जात आहे की आपण अतिरिक्त वेळ दौडू नका. तसेच रॉयल उल्वे संघाने देखील फलंदाज बाद झाल्यानंतर त्वरित आपली नेक्स्ट बॅट्समन जो असेल तो मैदानामध्ये रवाना करायचा आहे, जेणेकरून आपल्याला बहुतांश वेळ वाचवता येईल जो विनार्थ वाया जात आहे. दरम्यान पुन्हा एकदा आदित्य गोलंदाजीसाठी सज्ज. सुरेख अशी गोलंदाजी पाहायला मिळते आदित्याच्या मार्फत. पुढील चेंडू यावेळेस जोरदार प्रहार केला आहे. शॉर्ट ऑन पूल पाहायला मिळाला आहे. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फेकी, चांगलं कलेक्शन. 1 धाव. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झाला होता चंदन याने आपला वैयक्तिक खातं खोललं आहे 1 धावेच्या मार्फत. संघाची धावसंख्या झालेली आहे ती 6. 1 बाद 6 अशी धावसंख्या पाहायला मिळते. अजूनही आदित्यच्या षटकातील काही चेंडू शिल्लक. समोर तेजस आणि यावेळी जबरदस्त प्रहार, पण चेंडू जातोय हवेमध्ये. एक सोपा असं संधी कॉटन बोल्ड करण्याची होती पण ती मिस झाली. पण फलंदाजाचा तालमेलचा अभाव दिसला यावेळेस मैदानामध्ये खेळपट्टीवर आणि फलंदाज बाद झालाय. रनआउटच्या स्वरूपात दुसरा हादरा बसतोय उल्वे संघाला चंदन याच्या रूपात. बॅक परतीनंतर त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झाला आहे, तो म्हणजे आकाश मडवी. एक जबरदस्त हार्ड हिटर म्हणून ज्याची ओळख आहे आकाश यावेळेस मैदानामध्ये दाखल झाला आहे. समोर गोलंदाज आहे आदित्य. शेवटचा चेंडू फेकी करण्यासाठी सज्ज आमचे स्कोरर, उदयमुख स्कोरर म्हणून ज्यांची गणना यावेळेस या शृंखलेमध्ये झाली आहे तो म्हणजे दर्शन म्हात्रे यावेळेस सांगतो. शेवटचा चेंडू अतिशय चांगला कटाक्ष. यावेळेस चेंडू भिडकावून दिलाय मिड विकेटच्या दिशेनं. 6 धावसाठी षटकार. दोन षटकं ही 11 मिनिटं खर्च केलेले आहेत कोमडबुजे संघानं. तर उर्वरित येणारे 1 षटक हे 4 मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला समाप्त करायचं आहे, याची नोंद घ्यायची आहे. अन्यथा एक क्षेत्ररक्षक तुमचा शेवटच्या षटकामध्ये सर्कलमध्ये घ्यावं लागेल. फक्त 4 फिल्डर सर्कलच्या बाहेर असणार. ते टाळण्यासाठी आपण थोडं
घाई करायची आहे. नक्कीच रतेश, इथे पाहिलं तर अंतिम बॉलवर जो षटकार आला ना तुषार कोहलीच्या बॅटमधून, तिथून मात्र आता धावसंख्या 14 या आकड्यावर जाऊन पोहोचली. 14 रन्स, 2 षटकांचा वाजवी खेळ इथे समाप्त झालाय आणि धावसंख्या धावफलकावर 14. तुषार कोहली आता हाकार विस्फोटक फलंदाजी आक्रमक तेजस कोहली करत असताना तुम्हाला पाहायला मिळतोय. तुषार कोहली आणि तेजस कोहली हे बंधू या संघामध्ये तुम्हाला खेळताना पाहायला मिळत आहेत. त्यामध्ये तेजस हा ऑन फील्ड बॅटिंग करत असताना चांगली सुरुवात, तिसरे षटक सुरू. यावेळचा चेंडू पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने उडवलाय. चेंडू जातोय पुन्हा एकदा सीमापार, चौकार. अतिशय सुरेख असा फटका, ज्याचं वर्णन मी केलं होतं. आकाश मडवी एक घातक फलंदाज आहे, त्याचं ज्वलंत उदाहरण तो देत असताना यावेळचा पुन्हा एकदा चेंडू स्क्वेअर मारा. गोलंदाज एक धाव अतिरिक्त खर्च करताना यावेळेस रिव्ह्यूची मागणी केलेली आहे. यावेळेस गोलंदाज राज वाईट साठी रिव्ह्यू, वाईडला रिव्ह्यू आहे. बॅटिंग रिव्ह्यू, फील्डिंग रिव्ह्यू आहे ना. ओके, इट्स अ वाईट बॉल. रिव्ह्यू सक्सेसफुल, सॉरी रिव्ह्यू अनसक्सेसफुल, इट्स अ वाईट बॉल. रिव्ह्यू कोणी घेतलेला? चॅलेंज केलाय फिल्डिंग टीमनं. Yes. अंपायरच्या डिसिजनला चॅलेंज केला होता, तो अनसक्सेसफुल ठरलाय. बॉल रिमेन्स वाईड. एक धावसंख्येने वाढ होते धावफलकावर. संघाची धावसंख्या आली ती 19. 2 बाद ना, 2 बाद 19. आता मात्र कुठेतरी रिव्हॉल्सर धावसंख्या आकार घेते आहे. पुढील चेंडू पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फेकी. एका धावीवर समाधानीत राहावं लागते ते दोन्ही फलंदाजांना. दरम्यान स्ट्राईकवर आलाय. मागील षटकाच्या शेवटच्या चेंडूवर आक्रमक रूप ज्यानं प्रस्थापित केलं गोलंदाजासमोर, तो तेजस कोहली, सलामीला आलेला फलंदाज. आता मात्र आपले मनसुबे, ज्या मनसुब्याच्या घेऊन तो मैदानामध्ये दाखल झाला होता, ते त्याला इथे साध्य करावं लागेल. यावेळचा चेंडू मिस होतोय. निर्धाव चेंडूची सांगता. संघाची धावसंख्या 20. चांगला कमबॅक पाहायला मिळाला रिव्हॉल्सर यावेळेस गोलंदाजाच्या मार्फत. राजाचं गोलंदाजाचं विश्लेषण केलं तर पहिल्या चेंडूवर चौकार आल्यानंतर चांगला कमबॅक पाहायला मिळालाय. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू अक्षरशः नमवलाय तेजसला यावेळेस. गोलंदाज राज यानं थोडंसं काहीतरी हितकूच यावेळेस आकाश, की कशा प्रकारे या चेंडूची हाताळणी तुला करणं गरजेचं आहे. या चेंडूला टॅकल करावं लागेल या गोलंदाजाला. स्ट्रॅटेजी सांगताना यावेळेस पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज राज. यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा मिस झालाय आणि दरम्यान शरीरावर आदळलेला चेंडू एक धाव देऊन जातोय रॉयल संघाला. संघाची धावसंख्या झाली ती 2 बाद 21. या षटकाचं मला वाटतंय शेवटचा चेंडू बाकी असणार आहे. समोर गोलंदाज ज्या फलंदाजांना पहिल्या चेंडूवर चौकार ठोकला होता, यावेळचा चेंडू निर्धाव हलकीशी उचली गुडलेन स्पॉटवरून आणि कीपरच्या हातामध्ये निर्धाव चेंडूची सांगता DJ.
सुरेख पद्धतीचा चेंडू पण लाईन मिस करताना रिव्हॉल्सर यावेळेस पंच दंडित करतायत. वाईट चेंडू. दिनेश रिव्हॉल्सर या संघामध्ये मनोज भगत देखील एक षटक हाताळतात, पण यावेळेस कुठेतरी स्ट्रॅटेजी चेंज आहे त्यांची. त्या गोलंदाजाला न वापरता संघनायकानं दिनेशाच्या हातात चेंडू सुपूर्द केला आहे, विश्वास दाखवला आहे. दरम्यान तो विश्वास त्याला साध्य करावा लागेल. समोर फलंदाज आहे तेजस, एका षटकाराने आपली खेळी सजवलेली आहे. यावेळेस पुन्हा एकदा चेंडू सुंग अँड मेस. संघाची धावसंख्या शेवटचं षटक प्रगतीपथावर असताना 22. आता मात्र कुठेतरी रिव्हॉल्सर या धाव चालना देणं गरजेचं आहे उलवे संघाला, कारण कोमटभुजे संघ देखील तितक्याच ताकदीचा फलंदाज आहे. पण दरम्यान माझे शब्द त्याने खाली पडून दिलेले तेजस यानं आणि षटकार ठोकलाय स्ट्रेट कॅमेरामॅनच्या वरून. अगदी बरोबर. आपण पाहिलं तर रॉयल उल्वे टीमनं मागच्या 2 मॅचचा जर विचार केला तर जास्तीत जास्त धावा काढल्या होत्या. दोन्ही मॅचमध्ये हायस्कोर त्याने केला समोरच्या संघाला आपण बघितलं तर. आणि आज मात्र टॉस जिंकल्यानंतर देखील त्यांनी बॅटिंग स्वीकारली त्याच इरादेनं की आपण जास्तीत जास्त धावा समोर ठेवू, परंतु आता मात्र थोडंसं थांबवलंय ते या कोंबडभुजे संघानं त्यांना. नक्कीच अजून काही बिघडले नाही. रिव्हॉल्सर अजून येणारे चेंडूवर ठोकले फटके तर निश्चितच चांगली स्कोर आणि निश्चितच हा देखील षटकार लॉंग ऑनच्या दिशेनं. नक्कीच बघा 34 धावा धावफलकावर लागल्यात. रॉयल उल्वेचा बुमबुम आपण पाहतोय तेजस कोहली. तेजस प्रकाशाप्रमाणे आता चमकतोय. 34 धावा लागले आहेत रतेश. आता धावसंख्येला थोडा आकार आलाय. हीच बॅटिंग ऑन स्ट्राईक. लगातार तिसरा षटकार येईल का, परंतु चेंडू खूप खोलवर पद्धतीचा ब्लॉक मध्ये डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. एकच धाव. जबरदस्त कमबॅक पाहायला मिळाला आहे रॉयल उल्वे संघामार्फत फलंदाजी करत असताना. येणारे हे 2 षटकार नवसंजीवनी देऊन जात आहेत उल्वे संघाला. या षटकातील अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. या 2 चेंडूवर आकाश मडवियाला चांगला खेळ करणं गरजेचं आहे. 1-2 मोठे फटके खेचणे गरजेचं आहे. पण गोलंदाज देखील तितक्याच कुशलतेनं भरलेला आहे, कौशल्य दाखवतोय. यॉर्कर पद्धतीचा चेंडू हतबल फलंदाज पाहायला मिळाला यावेळेस आकाश गोलंदाजासमोर. धावसंख्या स्थिर 2 बाद 35. रतेश खरं तर उल्वे प्रीमियर लीग क्रिस्टल ट्रॉफीमध्ये या आकाशनं खूप चांगली बॅटिंग केली होती, परंतु इथे गरज आहे रॉयल उल्वे टीमला. लास्ट डिलिव्हरी, लास्ट बॉल. काय घडेल या बॉलवर. एक फायटिंग टोटल पर्यंत नेण्यासाठी या चेंडूवर मोठा फटका येणं गरजेचं आहे आणि तो येईल का. दरम्यान सुरेख गोलंदाजी आणि धावचीच्या स्वरूपात तेजस कोहली बाद होतोय शेवटच्या चेंडूवर आणि संघ थांबलाय. खेळ संपलाय संघाचा 4 षटकांचा. 35 या धावसंख्येवर रिव्हॉल्सर आणि 36 धावांचं मापक असं आव्हान म्हणावं लागेल. एक फायटिंग रिस्पेक्टेबल टोटल देखील दाखल नोंदवलाय यावेळेस रॉयल उल्वे संघानं. कदाचित तेजसला वाटत असेल की ती 1 धाव नसती घेतली तर बरं झालं असतं, कारण ते 2 बॉल त्याला खेळणं शेवटपर्यंत गरजेचं होतं. 2 षटकार ठोकले होते. हे कुठेतरी निर्णय चुकला असेल असं मलाही वाटते. निश्चित रिव्हॉल्सर. पण आम्ही बऱ्याच वेळा तुमच्या मुखातून ऐकलंय की क्रिकेटमध्ये जर तरला कुठेही स्थान नाहीये आणि तसंच काही इथे आपल्याला पाहायला मिळालंय की नंतर डेफिनेटली आपण आमंत्रित करूया पाली बी आणि बंबावी पाडा कोलीवाडा संघाला. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होणं गरजेचं आहे. बंबावी पाडा कोलीवाडा टीमचा संघनायक आणि पाली बी संघाचा संघनायक. चला टॉससाठी यायचंय. यावंच लागेल. 1 षटक फक्त तुम्हाला आम्ही वाट पाहू. 1 षटकाच्या आतमध्ये म्हणजे 1 षटक समाप्त झाल्यानंतर जर जो संघनायक येईल त्या संघनायकाला टॉस विन दिला जाईल.
बघा, एक षटकाच्या अगोदर जो संगणक इथे उपस्थित राहील आणि दुसरा संगणक जर आला नाही तर आम्ही त्या उपस्थित संगणकाला टॉस विन देऊ. याची सर्वांनी नोंद घ्या. आज कृपया कोऑपरेट करायचं आहे, कारण आज खरं तर लास्ट डे आहे, शेवटची रात्र आहे. त्यामुळं आपल्याला टायमाकडे वेळ लक्ष द्यावं लागेल. आमचे MB 5-2 MB भाऊ यांचे ते आगमन झालं आहे. आता खूप 5 रात्रीमध्ये त्यांनीच ही मेहनत घेतली आहे. पाहुण्यांचा प्रत्येक पाहुणचार नावं नोंद करणे ही त्यांनी भूमिका जबाबदारी घेतली आहे. तर MD बाई आपलंही सहर्ष स्वागत. यस अंपायर, बॅट्समन पाठवा असं अंपायर या ठिकाणी इशारा करत आहेत. तर कोंबडभुजे टीम, चला शुभम, आपण आपली जोडी तयार ठेवा. शुभम सलामीची जोडी मैदानात रवाना करा लवकरात लवकर, वेळ नाही आहे आपल्याकडे. खरंच कालच तुम्ही पाहिलं तर काल आमची स्पर्धा थांबली होती 12 नंतर. आम्हाला वेळेचं बंधन आहे 12 नंतर. कदाचित आम्ही पुढचे मॅच एक षटक कमी करणार आहोत. त्यामुळे तुम्ही आता जास्त वेळ खर्च करू नका, कारण सुपर 6मध्ये गेल्यानंतर वाटाघाटी होत आहेत या आम्हाला माहीत आहेत. फुकट वेळ आम्ही कशाला वाया घालवू, कारण आम्हाला वेळेचं बंधन आहे. कालही आम्हाला खूप दडपण आलं होतं. खूप चांगली स्पर्धा आहे पहिल्या वर्षामध्ये. मी आयोजकांचं जेवढं कौतुक करावं तेवढंच कमी आहे. बाबूशाह यांचं आगमन झालं आहे, तर बाबूशाह आमच्यासोबत जॉईंट होतील. बाबूशाह पण या सेकंड इनिंगमध्ये नक्कीच आपण इथे आपण ऐकणार आहोत. शेअरिंग कॉमेंट्री तुम्हाला ऐकायला मिळेल. बाबूशाह आमच्यासोबत जॉईन झालेत. पहिला मॅच यस, बंबावीपाडा कोलीवाडा संघाचा संगणक आलेला आहे. पाली बी संघाचा संगणक रोहित पाटील. रोहित, आपण आला असेल तर तुम्ही यायचं लवकर, कारण बघा एक षटक वाट पाहू आम्ही. एक षटक झाल्यानंतर आम्ही लगेच आयोजक कमिटीच्या वतीने निर्णय आहे, बंबावीपाडा कोलीवाडा टीमला टॉस विन दिला जाईल. आज आपण इन ॲक्शन कॅमेऱ्यामध्ये आपण पाहतोय अर्थातच 5-2 आणि स्क्रीनवर मोहनदास पाटील यांनाही या ठिकाणी कॅच केलंय. मोहनदास म्हटलं तर या गावचे खरं तर ज्यांच्या सुसौभाग्य पत्नी सौभाग्यवती विनंती वहिनी, अर्थातच विनंतीताई मोहनदास पाटील. ज्या ट्रॉफ्यास तुम्ही पाहतात चमचमत्या त्या ट्रॉफ्या पुरस्कृत केल्यात या पहिल्या आघाडीच्या सरपंचा मॅडम या गावच्या. त्यांनी मात्र एक कॅमेरामॅन आम्हाला त्यांनी कॅच केलंय मोहनदास पाटील यांना. तर सर्वांचं खूप चांगलं योगदान आहे. मी आज रात्रभर प्रत्येकाचं कौतुक करेन ज्यांनी वेळ दिला या स्पर्धेसाठी. इन ॲक्शन ऑन स्टेजवर आम्ही सर्व आयोजक कमिटीला पाहतोय. तर मॅचला करूया सुरुवात. गरज आहे उत्तरार्धामध्ये 24 चेंडू आणि 36 धावा. मॅचमध्ये येईल मजा, आणि ती मजा आणण्याचं काम पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये करतील अर्थात शेर शायरियों के बेताज बादशाह बाबू शाह. तो चलिए बहुत बहुत शुक्रिया रिवॉल्व सर. चलेंगे मुकाबला की तरफ, क्योंकि ये मुकाबला दोनों टीमों के लिए बहुत अहम है. देखिए सुपर 12 का मुकाबला, सुपर 10 का मुकाबला यहाँ से. ओ ये चलिए भाई, पहली गेंद के ऊपर यहाँ से गेंद को पहुंचाया बहुत दूर 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 दूर, और अंपायर ने भी देखिए कर लिया छक्का मंजूर, और डीजे उड़ाइए फुरफुर. गेंद के ऊपर देखिए गेंद को पहुंचा दिया था बहुत दूर. विशु कोहली सर ने देखिए छक्का का कर लिए थे मंजूर, और डीजे ने भी उड़ाया भाई फुरफुर, और टीम का स्कोर देखिए जाकर पहुंच गया 6 रन. बात करेंगे तो बैटर देखिए यहाँ से मनोज भगत शुभम कोहली की जोड़ी देखिए यहाँ से. रिवॉल्व सर देखिए पहली नाइट भी हम जुड़े थे, और ये टीम ने देखिए पहली नाइट भी मनोज बल्लेबाजी से, और इस बार देखिए फंस गए भाई, फंस गए. भलाई टारगेट छोटा है लेकिन मुश्किल नहीं है भाई. यहाँ से मनुष्य के हौसले से कोई चीज बड़ा हो नहीं सकता यहाँ से. और विकेट नंबर देखिए पहला गिरता हुआ.
मंगिस स्मूथे देखिए बात करेंगे यहाँ पर कोम्बोडबोजे टीम और उसके साथ है रॉयल उल्लुवे देखिए यहाँ से बात करेंगे। थोड़ा बैटिंग खास करके जादू नहीं चला जाता यहाँ से, लेकिन उसके बावजूद भी देखिए यहाँ से एनसीसी उल्लुवे टीम देखिए हमने इस टूर्नामेंट में देखा उन्होंने। और देखिए बात करेंगे नीलेश सेठखारकर जो टीम बाहर हो गया यहाँ से, लेकिन रॉयल उल्लुवे टीम देखिए यहाँ से 2 मैच जीत कर रॉयल एंट्री किया है इस टूर्नामेंट में। लेकिन अब देखते हैं यहाँ से टॉप 5 में जाने के लिए एंट्री कितना आसान रहेगा, कितना कठिन रहेगा। और बल्लेबाजी के लिए देखिए 1 डाउन पर और ये चलिए जाते जाते भाई यहाँ से करण के बल्ले से देखिए बहुत बड़ी छक्का यहाँ से। और ये खासियत है टीम की भाई। शुभम कोहली के देखिए बात करेंगे, बड़े बंदो हैं, वही स्टाइल से देखिए उन्होंने छक्के लगाए, कंफ्यूज हो जाएंगे एक समय दोनों भाइयों की जोड़ी। डेफिनेटली बड़े मियाँ और छोटे मियाँ बिल्कुल बीच मैदान के ऊपर। आज रिवॉल्व सर अगर आप उतरोगे तो आपका भी 2 भाई देखने को मिल सकते हैं। संतोष दादा मात्रे देखिए क्या फिटनेस। और ये चले विकेट, बहुत बढ़िया। ये टीम देखिए इतनी आसानी से हार मानने में नहीं है। उल्लुए कहा जाए तो चाहे उनके रेगुलर लीजिए 40+ लीजिए, ये हमेशा क्रिकेट में युद्ध दिखाते हैं। हेलिस 40+ में, किरण मात्रे सर देखिए वो भी 40+ में। बॉलर चंदन मडवी को देखा जाए तो बाबूशाह इन्होंने बिल्कुल पलटवार किया है। पहली गेंद में सिक्सर आया, उसके बाद विकेट, दूसरी गेंद में बिल्कुल, तीसरी गेंद में सिक्सर आया, चौथी गेंद में विकेट। नहीं रिवॉल्व सर मैंने ये बात बताया, उल्लुए कहा जाए तो मैं बिल्कुल हल्के में नहीं लूंगा। रॉयल उल्लुए टीम देखिए उनकी 40+ की टीम भी आप देखे हुए कितनी तगड़ा टीम है, आज रेगुलर टीम के लिए मुश्किल बना देते हैं। और उसी तरह से देखिए आजकल टैलेंट की देखिए हर गांव में टीम की कमी नाही। बघा 4 व्हीलर्स ज्या गाड्या आहेत आमच्या मैदानाच्या बाजूला, प्राथमिक शाळाच्या अगदी बाजूला मध्ये पार्क करू नका, तिथून गाड्या येण्यासाठी वाट ठेवा, सरळ लावा, म्हणजे तिकडे तोंड करा। ओहो वाडे बॉल, अजून एक विकेट, कॉट बिहाइंड द विकेट। बाबूशाह आल्या पावली माघारी परतवले या फलंदाजाला, आता मॅच मध्ये येईल मजा। नाही चला पाली बी संघ बघा, आता एक षटक होण्यासाठी फक्त विचार केला तर फक्त 1 ते 2 बॉलचा शेष आहे, आता 1 बॉल बाकी आहे। तुम्ही आला नाही तर आम्ही इथे बंबावी पाडा कोलेवाडा टीमला टॉस विन देऊ। तुम्हाला पहिल्यांदाच सूचना केलेली आहे, वारंवार आम्ही सूचित करतोय, या स्पर्धेचे नियम तुम्ही जाणून घ्या। शेवटचा चेंडू शिल्लक आहे, अंतिम बॉल, मात्र इथे 3 विकेट 2 षटकार आलेत, एकूण धावसंख्या 12, करायच्या आहेत 36 धावा। चलिए मुश्किल बहुत है, कहते ना उलझन तो बहुत है, सुलझाऊं कैसे। और यहाँ से दोनों टीम देखें सोच रहे हैं सुपर 10 तक पहुंचे कैसे। रास्ता तो आसान नहीं है लेकिन नामुमकिन कोई भी नहीं यहाँ पर है। बहुत बढ़िया देखिए इस टूर्नामेंट की जितनी भी जिक्र किया जाए, आराध्य स्पोर्ट्स स्पॉट नोले देखे यहाँ से। और यहाँ पर हम आखिरी मोमेंट में पहुंच चुके हैं, यहाँ पर अंतिम नाइट में पहुंच चुके हैं। यहाँ से सजावट मैदान के लोग देखिए यहाँ से, आउटफील्ड बहुत बेहतर देखिए यहाँ से, फर्स्ट नाइट से लेकर देखिए आज अंतिम नाइट है। क्या हो रहा है भाई यहाँ से थोड़ा सा रनअप में। बिशु कोहली सर देखिए बात करेंगे यहाँ से और उनके साथ है, और बिल्कुल बताते हुए कि टाइम अलर्ट, समय की पाबंदी यहाँ से बिल्कुल हमारे बिशु कोहली बताते हुए हमें, तो ये गौर करना पड़ेगा हर खिलाड़ी को, फील्डर को। और ये चलिए अच्छा गेंद ओवर कंप्लीट हुआ यहाँ से। हर्षन पालकर से देखिए बात करेंगे, वो भी देख सकते हैं अंपायरिंग। और टोटल की बात करेंगे, टोटल देखिए यहाँ से जाकर पहुंचा है 12 रन्स। और जहाँ पर पहला ओवर कंप्लीट है यहाँ से, अभी भी 18 गेंद बचा है। रिवॉल्व सर क्या लगता है 24 की जरूरत है यहाँ से। भलाई थोड़ा आसान दिख रहा है लेकिन जैसा विकेट गिर रहा है ऐसा दबाव बन रहा है, लेकिन शुभम जब तक है। डेफिनेटली चंदन मडवी का एक ओवर खत्म हुआ, उसने बहुत ही अच्छी गेंदबाजी सराहना करूंगा, क्योंकि भले 2 सिक्सर आए इस गेंदबाजी में, लेकिन उन्हें 3 विकेट अच्छे विकेट लपकाए। तो बिल्कुल यहाँ पे देखा जाए तो आने वाली 18 गेंदें और जीतने के लिए बाबूशाह भी 24 रनों की जरूरत।
सुभाषजी पाटील पाटणोली. मी विनंती करतोय सुभाष पाटील साहेबांना की आपणही या व्यासपीठावर येऊन स्थानपन्न व्हावे. आराध्य स्पोर्ट्स पाटणोली आयोजन कमिटीच्या वतीनं त्या सर्वांना आमंत्रण केलं जात आहे. संदीप पाटील कोंबडभुजे, आपल्याला ही विनंती आहे की आपण या व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. आज अंतिम रात्र आहे, त्यामुळे पाहुण्यांची उपस्थिती प्रचंड प्रमाणात आपल्याला पाहायला मिळेल. सर्वांचं करूया सहर्ष स्वागत. संदीपजी पाटील आपण यावं, कोंबडभुजे टीम, त्याचबरोबर सुभाषजी पाटील पाटणोली गावातील सर्व वरिष्ठ ज्येष्ठ ग्रामस्थ, आपल्यालाही विनंती आहे की आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. बॅक टू क्रिकेट. 18 बॉल 24 ची गरज. 18 गेंद 24 की जरूरत है यहाँ पर. शुभम कोहली देखिए यहाँ पर तेजी से भागते हुए पहला रन निकाले यहाँ से, लेकिन अब देखिए रह गया भाई गेंद 17 और जीत के लिए 23 की जरूरत है. चला, पाली संघ दुसरा बॉल पडायच्या आतमध्ये आला होता, त्यामुळे टॉस केला जाईल. चला, बंबावीपाडा, कोलीवाडा आणि पाली टॉस करूया आपण. तो चलिए मैच की बात कर लेंगे. अभी देखिए 17 गेंद 23 की जरूरत है यहाँ से. गेंदबाज फिर से एक बार तैयार. अपील देखिए बहुत तेज हुआ था यहाँ से. चलिए बहुत अच्छा, देखिए क्या कमाल की गेंदबाजी. देखिए यहाँ से पिछला गेंद में अपील हुआ था तेज है, बल्ला तेज लिए थे. कभी कभी बल्ला देखिए जमीन पर विकेट पर इतना तेज लग कर जाता है, कभी ड्राई पिड है तो आवाज़ कई तरह की रहती है, लेकिन जब बल्ले की साउंड एक रहती है ना गेंद से, वो एक अलग रहता है, जिसके लिए देखिए हम भी इसलिए थोड़ा शांत रहते हैं, तैयार रहते हैं. और यह चलिए फुल टच बनाकर देखिए गेंद को खेला, स्ट्रेट खेला. यहाँ पर सिंगल आएगा भाई, सिंगल डबल से काम तो चलेगा, लेकिन बातें नहीं बनेगी. अगर सुपर 5 में पहुंचना है तो यहाँ से दोनों टीम को रिवर्स बातों से नहीं भाई, रातों से लड़ना पड़ेगा यहाँ से. लेकिन देखते हैं यहाँ से. ओ ये चलिए विकेट गिरता हुआ पड़ा, विकेट यहाँ से. इश्क की बिजली गिरी तो दिल का कलेजा जल गया, और शुभम का विकेट गिरने के साथ साथ है यहाँ से सारा का सारा उम्मीद जल गया, उम्मीद जल गया, उम्मीद जल गया, उम्मीद. चला, सुभाषजी पाटील यांना मी आमंत्रित करतोय की आपल्या शुभ हस्ते हा टॉस करून घ्यायचा आहे. बंबावीपाडा कोलीवाडा विपक्ष पाली. उद्योजक सुभाषजी पाटील पाटणोली यांच्या पवित्र हस्ते हा टॉस केला जातोय. पाली ब विपक्ष बंबावीपाडा कोलीवाडा. टेल कॉल बट इज हेड. चला, बंबावीपाडा कोलीवाडा टीम टॉस जिंकलाय, तुम्ही निर्णय पेंडिंग आहे, तर त्यांना टॉस विन हवं होतं. ठीक आहे, मिळालं आहे. विश यू बेस्ट ऑफ लक. निर्णय फक्त बंबावीपाडा लवकर सांगा प्लीज. आर्यन, तर दोन्ही टीम्सना खूप खूप शुभेच्छा. पाली ब आणि बंबावीपाडा कोलीवाडा टीम, दुसरा मॅच काही क्षणातच सुरू होईल. अपील 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 देखिए टूट रहे हैं भाई यहाँ से. क्या कमाल की रॉयल उलू है कि देखिए यहाँ पर रॉयल एंट्री हो चुकी है इस मैच में अब, क्योंकि अब मैच के अंदर ये पूरी तरह से घुस रहे हैं यहाँ पर. चलिए यहाँ पर ज़्यादा दबाव मत डालिए यहाँ से. और टोटल की बात करेंगे, टोटल देखिए यहाँ से 14 रन. कमाल की एक्सीलेंट गेंदबाजी देखिए यहाँ से. और जितनी भी तारीफ कर लो यहाँ पर महेंद्र के देखिए बात करेंगे. महेंद्र देखिए यहाँ पर, और हमारे एक महेंद्र दादा देखिए इस वक्त हम देख सकते हैं. महेंद्र दादा दामड़े देखिए इस वक्त हम देख सकते हैं तस्वीर रखते हैं. खूब मेहनत देखिए लिए हैं पूरी मैनेजमेंट, पूरी अर्धंजर टीम. देखिए आने वाला देखिए 12 गेंद और 22 की जरूरत है यहाँ से. चलिए समय ज़्यादा मत लीजिए, देखिए टाइमिंग आपको यहाँ पर अलाउड किया गया है, कहीं पर अंतिम ओवर में एक्स्ट्रा फील्डर ना लेना पड़ जाए यहाँ से. कभी कभी होता है क्लोज डिसीजन रहता है, तो हमेशा देखिए दोनों टीम को लगता है. और हमारे अनिल टिम्बे सर देखिए यहाँ जो तीसरे अंपायर में जुड़े हैं, जहाँ तक वो टीवी स्क्रीन पर देखेंगे गेंद ऑफ स्टंप के बाहर
निकल रहा था। जानकारी देखिए यहाँ से मिलता हुआ। ऑन फील्ड देखिए बात करेंगे, दिमाग एकदम से क्या मुकाबला चल रहा है भाई यहाँ से। टीम का इसको देखिए 14, लेकिन अभी भी 22 की जरूरत है। यहाँ से 12 चेंडू 22 धावाची गरज आहे। अजून मॅच मध्ये भरपूर रोमांचक है। चलिए 4 मिनट के अंदर आपको कंप्लीट करना होगा ये ओवर। 11 मिनट का समय जा चुका है यहाँ से। आज खास करके देखिए टाइमिंग के ऊपर ज़्यादातर फोकस किया जा रहा है। कहते ना समय के पास भी समय नहीं कि वो हमें समय दे सके। 12 गेंद 22। ओ ये चलिए स्लोअर गेंद भाई यहाँ से। ये गेंद थोड़ा सा कम खेलना होगा। रिवॉल्वर कहते ना खाने में जहर मिला दो तो उसका इलाज है, क्योंकि अब 11 गेंद 22 की जरूरत है। अगर शराब में भी आपने जहर मिला दिया उसके भी इलाज है, लेकिन डॉट गेंद की कोई इलाज नहीं है भाई। 11 चेंडू 22 धावाची गरज आहे। और ये चलिए खींच कर मारा है, गैप है भाई, लेकिन देखते हैं क्या बाउंड्री लाइन के अंदर गिरता हुआ 4 रन आता हुआ। डीजे बाला 4 आने के साथ साथ समीकरण बदलेगा। देखिए 10 गेंद 18 की जरूरत है। क्या मुकाबला। और स्लोअर गेंद था, लेकिन देखिए स्ट्राइक के लिए थोड़ी सी बेताब है। और रिवॉल्वर मुझे एक बात समझ में नहीं आया यहाँ पर समझ में नहीं आया यहाँ पर विनोद भगत है। अच्छे फिनिश किए थे पिछले, अब पहली नाइट हमने देखे थे यहाँ से। इन्हें नीचे क्या रखा गया और इंतजार करा जा रहा है आखिरी ओवर तक के लिए, लेकिन कहीं कहते ना आने में देर ना हो जाए। कल देखिए तेजस मात्री बामन डोंगरी यही माइंडसेट उन्होंने रखा था। घुरसाई के सामने क्वालिफाई मुकाबला था, तकदीर को नीचे रखा, विकेट गिरा नहीं, तकदीर आखिरी ओवर में आए जहां 20 या 22 रनों की कुछ जरूरत था। कहीं आने में देर ना हो जाए, कभी कभी आपके माइंडसेट आपको ना मार डाले। और ये चलिए ऊंचाई भरी है और लंबाई भी देखिए, मार डाला यहां से, और सारा का सारा झोपड़ी भी जला डाला। अरे मेरा मुंह क्या देख रहा है डीजे वाला, तो भी अब डीजे का ठोक दे ताला। यहां से समीकरण बदल जाएगा। 8 गेंद 10 की जरूरत है। नसीब ने देखिए यहां से, नसीब ने रिवॉल्वर मार डाला और सारा का सारा झोपड़ी भी जला डाला, क्योंकि जो मैच में थोड़ा कुछ उम्मीद था वो चिंगारी से देखिए आग लग चुकी है। अब ये उम्मीद थोड़ा सा और करीब। 7 गेंद 9 की जरूरत है। मैच अभी भी कहूंगा यहाँ से ऑन है भाई। यहाँ से नसीब कोहली देखिए यहाँ से। बिल्कुल बाबू साहब, अगर ये गेंद डॉट गई तो आखिरी ओवर में मुकाबला बहुत ही रोंगटे खड़ा करने वाला होगा। बिल्कुल सही बोले। ओ डॉट गेंद देखिए जो बात कर रहे थे यहाँ से, यही तो हमने जिक्र छेड़ा था कि विनोद भगत, लेकिन फिर भी टीम का स्थिति देखिए यहाँ से बेहतर है। 7 गेंद जहाँ 9 की जरूरत थी, अब देखिए समीकरण बदल चुका है। 6 गेंद 9 की जरूरत है। रिवॉल्वर क्या लगता है भलाई देखिए नसीब कोहली छक्के दागे हैं, लेकिन अंतिम ओवर। बिल्कुल बिल्कुल, आपने बहुत अच्छी बात छेड़ी थी कि विनोद भगत अभी तक खिलाड़ी कक्ष में बिल्कुल सुरक्षित है। ये मैच तभी तक लास्ट मोमेंट तक अच्छा रहेगा। चलो स्पीड अप कीजिए। उपस्थित मान्यवर तुम्ही आपण पाहतोय खरं तर मदन कडावकर आणि शशिकांत पाटील, शशिकांतजी पाटील आणि मदन कुडावकर पाटणोली, नितीन भिवा पाटील यांनाही विनंती आहे की आपण या व्यासपीठावर येऊन स्थानपन्न व्हावे। भरत भाऊ पाटील तात्या आपले सहर्ष स्वागत। सर्व मान्यवरांना विनंती आहे की आपण या व्यासपीठावर याची कृपा करावी। चला लवकर स्पीडअप करा। पाण्याची पूर्तता तुम्हाला करायची अगोदर करा, बघा भरपूर उशीर घेता येणार नाही। चलिए तुरंत देखिए भाई पानी पी कर लीजिए, और मैच आज देखिए किसी भी हालत में रुकना नहीं चाहिए। यहाँ से 6 गेंद 9 की जरूरत है। यहाँ सर आदरणीय कोंबडभुजे गावातील संदीपजी पाटील यांना मी विनंती करतोय की आपण या स्वागत कक्षामध्ये येऊन स्वागताचा सन्मान स्वीकारावा। आमचे गावचे उद्योजक आदरणीय सुभाषजी पाटील, उद्योजक सुभाषजी पाटील यांना विनंती करतोय आपल्या पाहुण्यांचा आपण करूया शुभ सन्मान। आज सुभाषजी पाटील यांचं खूप चांगलं योगदान बघा, 2500 रुपयाची आर्थिक मदत त्यांनी आम्हाला या स्पर्धेसाठी केली आहे।
आणि त्याच उद्योजक सुभाषजी पाटील यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान पाहुण्यांचा केला जातो आहे. ते कोंबडभुजे गावचे एक ज्येष्ठ कार्यकर्ते, एक क्रीडा प्रेमी, क्रिकेट शौकीन संदीपजी पाटिल. चलिए आकाश देखते हैं, आसमान तो साफ है. आकाश क्या यहाँ पर अपने टीम के लिए साफ सुथरा गेंदबाजी कर पाएंगे या नसीब कोहली पिछली में ओवर में दूर दूर रखा गया, लेकिन से देखिए यहाँ से वाइड से रन आता हुआ. यहाँ से ये छोटी छोटी गलती से बचकर रहना होगा. अब देखिए 6 गेंद 8 की जरूरत है. नौजल थोड़ी सी देखिए नॉन स्ट्राइक पर है, दबाव रहेगा उनके पर क्योंकि उनके बल्ले से रन नहीं आ रहा है, लेकिन किसी भी कम मत मानिए भाई, वक्त के साथ हर कोई बदल जाता है. लेकिन अब नसीब कोहली के सामने देखिए 6 गेंद 8 की जरूरत है. यहाँ से आकाश क्या यहाँ से कमबैक नहीं भाई, दूर गेंद तो खिला रहे हैं, विकेट कीपर की तरफ पहुंचा रहे हैं, लेकिन बहुत दूर से पहुंचा रहे हैं. यहाँ पर इसका मतलब कि दबाव यहाँ से है गेंदबाज के अंदर, लेकिन आप देखिए दबाव को आपको झेलना पड़ेगा भाई. 2 वाइड गेंद आपने डाल दिए. यहाँ से आप देखिए 7 की जरूरत है. ड्राइव बहुत अच्छा है यहाँ पर, जब तक देखिए गेंद को रोका जाता तब तक देखिए 1 रन दूसरे के लिए भागते हुए, और ये देखिए भाई ये चूक गए यहाँ पर. वहाँ आप नसीब को मौका बना सकते थे तेजी से. यहाँ पर अब समीकरण की बात करेंगे भाई यहाँ से, जिसमें देखिए 5 गेंदें रह जाएगी और जीत के लिए देखिए 5 का जरूरत रह जाएगा. बाबूशा, खरं तर ज्या फिल्डरनं अगदी स्ट्राईक कडे फेकला होता हा बॉल, कदाचित त्यालाही माहित होतं की नौजलला तो बाद करण्याचं त्याचं मानस होतं, परंतु तेजसनं नेमका त्या ठिकाणी नॉन स्ट्राईकला तो चेंडू फेकला आणि तिथे 2 धावा कंप्लीट झाल्या. नहीं चलिए, अगर नसीब की तरफ मौका बनाते ना यहाँ से चांसेस देखिए बात करेंगे. यहाँ पर एक सेट बल्लेबाज विनोद भलाई डगआउट में है, वो जाएंगे तो उनके लिए तुरंत जाकर आसान नहीं रहता है. एक सेट बल्लेबाज, ये देखिए एक सेट बल्लेबाज, लेकिन समझ में नहीं आ रहा का तिलक रत्न डिल्सन देखिए बात करेंगे. पल्लू हो गया 1 रन 4 गेंद 4 की जरूरत है. अजूनही मॅच बॅलन्स आहे बाबूशा. अजूनही मॅच मध्ये खरं तर रोमहर्षकता सुरू आहे. दोन्ही उलवाड नोट परिसरातील संघ आहेत. कोंबडभुजे आणि उल्वे. बरीच वाट पाहावी लागली या दोन्ही संघांना. सेमीफायनलचा प्रवास आणि त्या सेमीफायनल मधून बाहेर गेले ते दोन्ही संघ. आता एखादा संघ या 2 पैकी एक संघ पुढे जाईल. सुपर 5 मध्ये कोणता संघ जाईल? 4 बॉल 4 ची गरज. चलिए नौजल देखिए यहाँ से अभी तक तो शांत है, लेकिन मेरी खामोशी पे शक मत करना भाई. यहाँ से अब थोड़ा सा देखिए उनका भी पल्ला अच्छी है, पर ओवर थ्रो देखिए यहाँ से मौका लेना चाहते थे. 3 गेंद 3 की जरूरत है. रिवॉल्सर 1-1 डॉट गेंद मुश्किल बनाएगा और 1-1 रन देखिए आसान बनाएगा. यहाँ से अभी भी नसीब कोहली देखिए मैच क्या बढ़िया चल रहा है भाई. यहाँ से शाम के समय के बाद देखिए पहला मुकाबला सुपर 10 का, लेकिन दिखा रहा है भाई यहाँ से 10 देखिए बात करेंगे, लेकिन कौन पहुंचेगा टॉप 5 में. 3 गेंद देखिए यहाँ से 3 का जरूरत है. यहाँ से क्या मुकाबला भाई. यहाँ से क्या किसी ने सोचा था मैच ऐसा बनेगा गुरु, पानी में आग लगेगी और पत्थर पिघल जाएगा. ये देखिए पेसर में सीटी बजती है कुकर. अब 2 गेंद 1 की जरूरत है. अब 2 गेंद 1 की जरूरत है. अब मुझे लगता है यहाँ से मेला लगाएंगे भाई. 1-1 धावेसाठी बाबूशा झगडावं लागतं. एका धावेची किंमत किती मोजावी लागते बघा. 2 वेळा मिसफिल्डिंग झाले, तिथे मात्र 1-1 धाव गेले आणि त्याच धावा आता शेवटच्या क्षणाला 2 बॉल 1 राहिली आहे. अजूनही मॅच बॅलन्स कोण जिंकलेला नाहीये. कंपल्सरी चेसिंग असल्या कारणानं आता फिल्डिंग जवळ घेतली आहे. 2 चेंडू 1 धाव. नहीं रिवॉल्सर फील्डिंग बहुत अहमियत रहती है भाई. ट्रॉफी तक पहुंचना है. आज सूर्या का फील्डिंग देखिए चर्चा यही हो रहा है. T20 कंप्लीट हो गया, बुमराह ने विकेट लिए, रन बनाए बैटर ने, लेकिन चर्चा है कि हो रहा है सूर्या का कैच. तो वही देखिए यहाँ पर फील्डिंग में आपको देखिए यहाँ से अभी भी यहाँ से गेंद देखिए अच्छा लाइन लेन है. 2 गेंद 1 की जरूरत है यहाँ से. और ये गेंद देखिए क्या बड़ा हिट खेलने जाएंगे यहाँ से. लॉन्ग ऑन थोड़ा सा गैप में आता हुआ विनिंग शॉट देखिए यहाँ से मंगेश स्मृति कोंबडभुजे टीम को टू सुपर 5 है, यानी ट्रॉफी में पहुंचने वाला यहाँ पर टीम है. टीमनं फिल्डिंग स्वीकारली आहे. बंबावीपाडा कोलीवाडा. चला फिल्डिंग शिजवली आहे. त्याला पाली संघ खेळाडू कक्षामध्ये मी बॅट्समन रेडी ठेवा रोहित, आणि चेंडू द्या. आमचे बॉल बॉय कोण आहे? पार्थ आहे का? चला चेंडूची पूर्तता करा.
आणि लगेच बॅट्समन मैदानात उतरायचे आहेत. अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन मंगेश स्मृती. कोंबड मुजे संघ गोस टू सुपर 5. टॉस विन बंबाईपाडा कोलीवाडा. फिल्डिंग आणि दोन्ही टीमचे 12वे खेळाडू यायचे. द मॅन ऑफ द मॅच बाबूशाह अनाउन्समेंट करा. बाबूशाह मॅन ऑफ द मॅच. तर मंगेश स्मृती कोंबड विजय टीम. हार्डलक रॉयल वुल्वे. रॉयल वुल्वे अनेक वेळा सेमीफायनलमधून खरं तर त्यांना बाहेर जावं लागलं. पुन्हा एकदा ट्रॉफीच्या जवळ आले होते. हाँ तो चलिए बात करेंगे. कुंबड़ मुझे आपका जो विनिंग शॉट खेला वो नसीब कोहली देना जो लंबे से नौजल. तो 12 खिलाड़ी क्या कर रहे थे यहाँ पर बताना चाहिए स्कोरर को भाई यहाँ से. हम चलिए नौजल ने देखिए मैच को अच्छा इनिंग खेला. नौजल रहेंगे मैच के मैन ऑफ द मैच. यस नवजल भोईर मॅन ऑफ द मॅच. मदनजी कुडावकर आणि शशिकांत पाटील यांचे इथे आगमन होतोय. या व्यासपीठावर त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. शशिकांत पाटील आणि मदन कुडावकर. यस नवजल भोईर वेल प्लेड. बऱ्याच दिवसांनी नवजलची बॅटिंग देखील चांगली पाहायला मिळाली कारण बेस्ट फिल्डर म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. तर मदन कुडावकर यांना विनंती करतोय. मदन कुडावकर आपण यावं या मॅन ऑफ द मॅचचा प्राइज देण्याकरता. जे प्राइज आम्हाला स्वर्गीय मारुती बाबूराव पाटील यांच्या स्मरणार्थ मोरेश्वर मारुती पाटील यांनी पुरस्कृत केलेलं हे यास मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी या व्यासपीठावर उपस्थित आहेत मोरेश्वर. हा क्या बात आहे. तयारीशी आहेत पूर्ण तयारीशी. मदन कुडावकर हे बक्षीस ट्रॉफी द्या यांच्या हस्ते. हां यस मदनजी कुडावकर यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच मिस्टर नवजल भोईर वेल प्लेड. यस नवजल अभिनंदन. मॅन ऑफ द मॅचचं प्राइज मिळालं. सुपर 5 मध्ये दाखल झालाय. सुपर 5 मध्ये नेहमीच पळतोय. रेश्मा मयेकर असल्यावर जास्त थांबतो तो बोलायला. तर आपण स्वागत करूया लगेच मदनजी कुडावकर. एक दानशूर कार्यकर्ते मित्रांनो ज्यांचा इथे शुभ सन्मान होतोय. पक्ष नंद्या वकील ग्रुपचे खरं तर या सर्व यांचे छोटे मालक रेहांश पाटील व पियुष कुडावकर यांच्याकडून बघा 5,000 रुपयाची आर्थिक मदत. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या मदनजी कुडावकर साहेबांसाठी. मी समाधान पाटील यांना विनंती करतोय की मदनजी कुडावकर यांचा इथे शुभ सन्मान. पक्षा नंद्या वकील 55 बिनजोडचे गुलाल उधळणारे खरं तर हे बैल आणि या ग्रुप यांचे छोटे मालक रियांश पाटील पियुष कुडावकर यांच्याकडनं 5,000 रुपयाची आर्थिक मदत. बघा मदनजी कुडावकर यांची हेअरस्टाईल साजन संजय दत्त हेअरस्टाईल तुम्हाला पाहायला मिळते. आणि पूर्वीपासून खरं तर नेहमीच मदन भाऊंना बघितलं ना तर मदन भाऊ नेहमीच येन शर्ट संजय दत्तची स्टाईल त्यांची नेहमीच आपल्याला पाहायला मिळायची. आणि आजही बघा जबरदस्त इन ॲक्शनमध्ये पाहतायत. पक्षा नंद्या वकील ग्रुपचे छोटे बंधू मालक रियांश पाटील पियुष कुडावकर यांच्याकडनं 5,000 रुपयाची आर्थिक मदत. रियांश या चल रियांश. मित्रांनो 2024 आणि 25 मध्ये 55 वेळा बिनजोडचे गुलाल उधळणारे पक्षा नंद्या वकील ग्रुप आणि छोटी किलबिल पाखरं बघा. आज मदनजी कुडावकर यांच्या समवेत प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये केला जातो. सर्वांचा स्वागत आणि सन्मान. थँक्यू सो मच बाबूशाह. मॅच ऑन. पहिल्या बॉलवर ओहो व्हॉट अ कॅच. इट्स अ लवली कॅच. ब्रिलियंट मॅग्निफिशियंट पीस ऑफ कॅच. फर्स्ट विकेट डाऊन.
आणि तो बॅट्समन झालाय कल्पेश झेलबाद. येस डेफिनेटली व्हेरी गुड कॅच. फिल्डर त्या ठिकाणी बंबावीपाडा कोलीवाडा टीमचा क्षितिज न टिपलेला हा झेल. क्षितिज ज्यानं टिपलेला हा प्रतिम झेल तुम्हाला पाहायला मिळतोय आज. खरं तर कॅच ऑफ द टुर्नामेंट, कॅच ऑफ द मॅच. आणि त्या कॅचनं कल्पेशला परतावलंय. परंतु रोहित पाटील अजूनही नॉन स्ट्राईकला अगदी सज्ज आहे. नवीन बॅट्समन मैदानात येतोय राहुल. 4 षटकांचा मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. कोण या मॅचमध्ये बाजी मारेल सुपर 5 मध्ये दाखल होईल. एक मॅच फार इम्पॉर्टंट. हाही फटका फसला. विकेट किपर प्रयत्न करतोय शर्तीचे, मात्र तिथे गळीच्या दिशेनं अगदी फर्स्ट स्लिपला क्षेत्ररक्षक उभा होता. मिळाली एक सिंगल. तोपर्यंत रोहित पाटीलनं या स्पर्धेमध्ये पहिलं अर्धशतक झळकावलंय या पाले बी संघाचा रोहित पाटील. त्यामुळं एक रेकॉर्ड राहिला या मैदानावर. 4 षटकांमध्ये 50 धावा करणं खाऊ नाहीये, परंतु या रोहित पाटीलनं ते करून दाखवलंय. त्यामुळे या मॅचमध्ये त्याच्याकडनं फार अपेक्षा असतील. रोहित पाटील आज मदनजी कुडावकर तुम्ही पाहू शकाल. प्रेक्षक कमाल कॅचसाठी 200 रुपयाचं बक्षीस सचिन पाटेकर यांच्याकडनं. ओहो लावली. इट्स अ ग्रेट 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 इट. मदन कुडावकर यांच्या फार्म हाऊस मध्ये चेंडू जातोय 7 धावांसाठी. षटकार. रोहित पाटीलची चर्चा मी सुरू ठेवली की त्यानं कालच्या रात्रीमध्ये हे मैदान गाजवलं आणि आज त्यानं पहिल्या बॉलवर ठोकला षटकार. 6. नेक्स्ट बॉल. हाही ओव्हरपिच बॉल सरळ दिशेने खेळलाय. फक्त खोलवर पद्धतीचा बॉल. स्वतः गोलंदाज चेंडू थांबवतोय. गोलंदाज तो चलिए बात करेंगे आदरणीय प्रतीक जितेकर साहब देखिए रिवॉल्व सर इस वक्त तशरीफ रखते हुए. आइए आपका स्वागत है, वेलकम. देखिए आज बात करेंगे रिवॉल्व सर देखिए मेहमानों का. शाम से देखिए हम देख सकते हैं अंतिम नाइट फाइनल नाइट है. नक्कीच अद्या शेवटची रात्र आहे. पाहुण्यांची मांदी आली. पोलीस पाटील आमचे प्रदीप दादा यांचंही इथे आगमन झालंय. ओ लवली स्ट्रोक. इट्स अ ग्रेट ग्रेट. इट्स अ बिग सिक्सर. चा षटकार तुम्हाला रोहित पाटीलच्या बॅट मधून पाहायला मिळाला. हाय हॅन्ड हायर सिक्सर. ग्रेट इनिंग. 2 षटकार टोकले. संघाला नेऊन ठेवलंय तब्बल 13 या आकड्यावर. षटक सुरू आहे पहिलं शंतनूचं आणि तिथे मात्र 13 धावा आल्या आहेत. नेक्स्ट बॉल. पुन्हा उडवलाय. येस इट्स अ ब्रिलियंट मॅग्निफिसेंट स्ट्रोक. ग्रामस्थ मंडल चषक पाटणोली या स्पर्धेतला अजून एक षटकार. बाबूशा खरं तर जेवढे षटकार रोहित पाटीलने मारले ना, ते आमचा वॉल कंपाऊंड आहे ना या मैदानाच्या सभोवताली आमच्या आयोजकांनी काय जबरदस्त वॉल कंपाऊंड तुम्हाला पाहायला मिळतोय. त्या वॉल कंपाऊंडच्या अगदी बाहेर ठोकले षटकार. वॉल कंपाऊंड नाहीये तर या मैदानावर आपण पाहतोय काय जबरदस्त मैदानाची आखणी केली आमच्या आयोजक कमिटीच्या वतीनं. एक प्राथमिक शाळा अगदी या मैदानाच्या आतमध्ये होती, ती शाळा बाजूला केली अगदी मैदानाच्या बाहेर. एक खूप चांगलं कार्य राहिलंय रायगढ़ जिला परिषद शाला और सज्ज मैदान. रिबल सर बात करेंगे तो यहाँ से 13 पत्ती ग्रुप देखिए हम देख सकते हैं यहाँ पर उपस्थित दिखा. यहाँ पर संदीप ठाकरे साहब देखिए बात करेंगे. पुलिस पाटिल दीपक मात्रे साहब देखिए बात करेंगे. प्रदीप दमड़े साहब देखिए बात करेंगे. पूरी देखिए उनके टीम ग्रुप. सचिन पाटेकर साहब लीजिए. काशीनाथ पारदी साहब लीजिए. और उसके साथ साथ देखिए बात करेंगे मोहनदास पाटिल साहब लीजिए. बिरकावून देण्याचा प्रयत्न केला होता. इथे मात्र कोणत्याही प्रकारची धाव मिळत नाही. डावखुरा फलंदाज जोडीला आहे राहुल भोईरनं देखील काल खूप चांगली बॅटिंग केली होती. 25 धावांची लास्ट मॅच मध्ये अगदी बहारदार खेळी केली आणि त्यानं मॅन ऑफ द मॅचचं बक्षीस पटकावलं होतं. तोच राहुल भोईर ऑन स्ट्राइक. और उसके साथ साथ देखिए बात करेंगे रिवॉल्व सर गणेश मात्रे साहब भी देखिए इनके साथ उपस्थित हैं. ओहो इथे घाई केली राहुल भोईरनं.
अति घाई संकटात नाही. रोहित पाटील समोर आहे आणि त्याला मात्र घाई करत असताना राहुल भोईर जाईल तंबूच्या श्रेयाला. और डीजे रुका रिवॉल्व से देखिए बात करेंगे जो आते थे मेहमान हैं इनकी थोड़ी सी जिक्र यहाँ पर देखिए राजेंद्र भगत साहब देखिए बात करेंगे यहाँ पर मुंबई पाड़ा देखिए उपस्थित है यहाँ पर उनकी भी तहे दिल से स्वागत. और प्रतीक दादा जीते कर गुजारिश करना चाहेंगे यहाँ से आइए हमारे वीआईपी डैश में आपका स्वागत है. बिट्टबा बाबूराव पाटिल सब देखिए आपसे भी गुजारिश करना चाहेंगे आइए वीआईपी डैश में आपका स्वागत है. सभी मान्यवर अतिथि का हार्दिक हार्दिक स्वागत. चलेंगे मैच की तरफ. मैच भी देखिए बहुत बड़ा है सुपर टीम का मुकाबला है. नक्कीच नक्कीच फार महत्वाचा मॅच आहे. आज प्रत्येक मॅचकडे आपण फोकसही करूया कारण सुपर 5 मध्ये हे संघ जाणार आहेत. प्रत्येक संघाला महत्वाचा सामना असेल. तो इसी भी देखिए बात करेंगे किशोर परशुराम पाटिल सब देखिए उपस्थित दिखाते हुए स्वागत है आपका. चलेंगे मैच की तरफ जैसे समय मिलेगा मेहमान का जिक्र करेंगे. किशोर परशुराम पाटिल सब आइए वीआईपी डैश में आपका स्वागत है. ओवर टू कमेंट्री बॉक्स. पहिल्या ओव्हरमध्ये 19 धावा आल्या होत्या. दुसऱ्या ओव्हरला सुरुवात झाली. गोलंदाज आशिष चांगली गोलंदाजी करतोय आतापर्यंत. हे थांब फटाक्यांची आतषबाजी होते मैदानाच्या आतमध्ये. अर्थातच पाहुण्यांचं होत आहे शुभागमन आणि पाहुण्यांचं फटाक्यांच्या आतषबाजीत शुभागमन होत आहे. आणि फटाके वाजवा ब्रेकमध्ये. मॅच चालू असल्यावर फटाके वाजवू नका. असाच मॅच थांबला होता. फटाके वाजल्यानंतर एक अडथळा निर्माण झाला एका स्पर्धेमध्ये. तर मॅच इज ऑन. सेकंड ओव्हरला सुरुवात. हा चेंडू नवीन आलेला फलंदाज तुम्हाला पाहायला मिळते महेंद्र शेळके. पहिला बॉल इथे मात्र डॉट जातोय. जास्तीत जास्त रोहित पाटीलला स्ट्राईक द्यावी लागेल मला तरी असं वाटते कारण सर्व प्रेक्षक देखील म्हणत असतील की समोर रोहित पाटीलनं 3 षटकार ठोकलेत आणि अजूनही तो नॉन स्ट्राईकला आहे. त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये धावसंख्या थांबली जाते. 3 बॉल मात्र डॉट गेलेत. ही चेंडू डॉट. कमालीचं षटक फेकतोय गोलंदाज. आशिषचं कौतुक केलं जाईल. पहिल्या ओव्हरमध्ये 19 आल्या. नंतर दुसऱ्या षटकातील 4 बॉल डॉट गेलेत. राहुल भोईर ज्यानं घाई दाखवली होती त्या अगोदर नंतर हो लवली स्ट्रोक लॉफ केलाय. बॉल जाईल आउट ऑफ द पार्क. पुन्हा एकदा मदन कुडावकर साहेबांच्या फार्म हाऊस मध्ये 1 बाउन्स सीमा पार चौकार. शेळके खरं तर हिटिंग स्ट्रोक खेळताना पाहायला मिळतोय. त्यांचे बंधू रवी शेळके म्हटलं तर महाराष्ट्र राज्य लायन्स ग्रुपचे उपाध्यक्ष रवी शेळके या गावची ओळख. डॅसिंग नेतृत्व त्यांचे बंधू महेंद्र शेळके षटकार ठोकताना पाहायला मिळत आहेत. आई चांगला चेंडू अलॉंग द कार्पेट ड्राईव्ह डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक चेंडूला उचलेल फेकेल. घाई दाखवली होती महेंद्र शेळकेनी. लक्ष नव्हतं कारण रोहित पाटील कोणत्याही प्रकारचा धोका पत्करायला तयार नाहीये. भले एक धाव नाही मिळाली तरी चालेल परंतु रोहित पाटील सांगतोय की माझ्याकडे क्षमता आहे षटकार ठोकण्याची आणि त्या अनुषंगाने कोणत्याही प्रकारची धोकादायक धाव घेतली जात नाहीये. धावसंख्या धावफलकावर टोटल 26. आता मात्र 13.0च्या सरासरीनं धावसंख्या पाहायला मिळते. व्यासपीठावर पहा पाहुण्यांचं आगमन प्रचंड प्रमाणात आज पाहुणे आपल्याला उपस्थित पाहायला मिळतील. अलंकार म्हात्रे उल्वे यांचं इथे शुभ आगमन झालंय. सहर्ष स्वागत. मोस्ट वेलकम अलंकार म्हात्रे अँड ऑल फ्रेंड्स ग्रुप टीम. सर्वांचं सहर्ष स्वागत. 12 बॉलचा खेळ समाप्त झाला. धावसंख्या धावफलकावर 26. आता 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. व्हेरी इम्पॉर्टंट मॅच. डू ऑर डाय. डू ऑर डाय म्हटलं तर करो या मरो. प्रत्येक मॅच इम्पॉर्टंट का म्हटली जाते कारण सुपर 10 जो संघ जास्त धावा काढेल ज्या संघाच्या नावावर हाय स्कोर लागेल त्या संघाला 2 विजय मिळतील. म्हणजेच एक आपण खेळताना आणि त्यानंतर हाय स्कोरच्या जोरावर दुसरा विजय. नेक्स्ट बॉल तिसरा ओव्हर. चेंडू ऑफ स्टंपला ठेवला होता. वाईड यॉर्क फेकण्याचा प्रयत्न. बॅट खाली ग्राउंड झाली आणि डॉट बॉलची समाप्ती. मालिका वीरसाठी देखील बघा तुम्हाला याच मॅचमध्ये चांगली मेहनत घ्यावी लागेल. चांगले गुण मिळवावे लागतील कारण सुपर 5 मधले गुण ग्राह्य धरले ना जाणार नाही. लॉफ केला हवेमध्ये बॉल. हो एका हाताने अडवण्याचा प्रयत्न केला होता मात्र इथे तपासलं जाईल. सीमारेषेच्या अगदी लगत आमच्या हॉलिंडर्स आहेत त्या ठिकाणी सांगतायत की सेफ आहे.
एक धाव मात्र मिळाली जाते. चांगला इफर्ट, 100% योगदान दिलं या फिल्डरनं. 5 धावा सेव्ह केल्यात आपल्या संघासाठी. खूप चांगली फिल्डिंग, कमालीचं क्षेत्ररक्षण तुम्हाला पाहायला मिळालं मैदानाच्या आतमध्ये. 12.5 मिनिटं झाले आहेत. षटक क्रमांक 3 सुरू आहे. तुम्हाला आता 15 मिनिटाच्या आतमध्ये 3रं षटक कंप्लीट करावं लागेल, अन्यथा एक प्लेयर तुम्हाला आतमध्ये घ्यावा लागेल लास्ट ओव्हरमध्ये एक्स्ट्रा. हलकासा स्लोवर बॉल फेकला, आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला, तिथे बॅट आणि बॉलमध्ये संपर्क आला नाही. धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते ती टोटल 27 धावा. 3रं षटक. शॉर्ट पिच बॉल, अगोदरच बॅट फिरली जाते रोहित पाटीलची आणि तिथे मात्र बॅट आणि बॉलमध्ये संपर्क येत नाहीये. जेवढा अखूट टप्प्याचा बॉल फेकला जातोय रोहित पाटील तेवढा मिस होतोय. या षटकातला आता चेंडू शिल्लक असेल अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी. हा वुड साइड ऑफ स्टंपला फेकला, थोडासा वेग वापरला होता या बॉलसाठी गोलंदाज दिव्येशनं. तिथे मात्र अवांतर 1 धाव मिळते. संघाची धावसंख्या 1 ने वाढेल. हाही स्लोवर बॉल, रोहित पाटील सारख्या फलंदाजाला अगदी वीट करून सोडलंय गोलंदाज आर्यननं. दिव्येशनं मापेसावे दिव्येश गोलंदाज. कमालीचं षटक. पहिला कॉल देऊया आर्यन चिर्ले आणि सिद्धिविनायक ओवले टीमला. पुन्हा अगदी मारण्याचा जोरदार प्रयत्न करतोय. एकही बॉल बॅट पट्ट्यात आला नाहीये. एक अप्रतिम षटक आलंय, ते म्हणजेच बंबावी पाडा कोलीवाडा संघासाठी. पहिल्या ओव्हरमध्ये 19, दुसऱ्या ओव्हरमध्ये फक्त धावा आल्या 7 आणि या ओव्हरमध्ये अवघ्या 2. तो चलिए इसके बाद जो मुकाबला खेला जाएगा अष्टविनायक ओले टीम और आर्या सिद्धिविनायक ओले टीम और आर्यन चिल्ले के बीच मुकाबला. चलिए सिद्धिविनायक ओले संघाचे कर्णधार आर्यन चिल्ले से कर्णधार. चलिए बात करेंगे यहाँ पर से आर्यन चिल्ले टीम के कप्तान आपको आना होगा. सिद्धिविनायक ओले संघाचे कर्णधार इथे उपस्थित आहे. ओके, ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. फटाक्यांच्या आतषबाजीत आलेल्या पाहुण्यांचं केलं जात आहे सहर्ष स्वागत. सुस्वागतम, स्वागतम, शुभ स्वागतम. आदरणीय सन्माननीय व्यासपीठावर येताना आपण पाहतोय नितीनजी पाटील, आपलंही सहर्ष स्वागत. आज अंतिम रात्र असल्या कारणानं पाहुण्यांची उपस्थिती बांधलेली प्रचंड प्रमाणात पाहायला मिळेल. आज मदनजी कुडावकर बघा, पक्षा नंद्या वकील ग्रुपचे मालक, छोटे बंधू, छोटे मालक रियांश पाटील, पियुष कुडावकर यांच्याकडनं 5000. पुल्लर लेनचा बॉल, महेंद्र मात्र शेलके प्रयत्न करतो. इथे मात्र धावा वाढवण्यासाठी 1 धाव. इथे 1 धाव रोहितनं आता घेतली स्ट्राईक. लास्ट ओव्हर आहे रोहितला. आता या ओव्हरमध्ये खरं तर हणामारीचा पवित्रा घ्यावा लागेल, विस्फोटक बॅटिंग करावीच लागेल, कारण मागच्या मॅचमध्ये 50 धावा त्यानं कुठून काढल्या आहेत कालच्या रात्रीमध्ये. या स्पर्धेमधला अर्धशतक वीर एकमेव फलंदाज रोहित ऑन स्ट्राईक. गोलंदाज निलेश हा पॅडवर आदळतोय जोरदार. आफिर एक सिंगल आले, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल. हो, धाव घेण्याचा प्रयत्न. हो, आत्ता मधून चेंडू निसटला आणि खरं तर बाल बच गए म्हणावं लागेल. अगदी दुसरी धाव घेताना हा फलंदाज अक्षरशः रोहित पाटील बचावलाय, परंतु त्याला दिली संधी, त्या संधीत रोहित शेवटच्या क्षणाला सोनं करू शकतो, कारण त्याच्याकडे क्षमता आहे. आतापर्यंत सर्वात जास्त षटकार ठोकणारा हा फलंदाज. फुलटॉस, या बॉलवर लगेच मात्र इरादे स्पष्ट झाले. डीप मिड विकेट एरियाकडे रोहित पाटीलनं ठोकलाय हा खणखणीत आराध्या स्पोर्ट्स पाटणोली स्पर्धेतला षटकार. दहा बॉल मध्ये 26 धावा कुठून काढल्यात रोहित पाटीलनं आतापर्यंत. अगोदरचा ओव्हर थोडा मिस झाला, परंतु त्यानंतर त्यानं कमबॅक केलाय. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 37 या आकड्यावर आणि रोहित पाटील हा खेळाडू होतोय कॉट बिहाइंड द विकेट झेलबाद.
37 रन्स. रोहित मात्र एक महत्वाचा खेळाडू बाद झाल्यानंतर नवीन बॅट्समन इन ऍक्शन तुम्हाला पाहायला मिळेल. हर्षल शेळके. एकूण 3 गडी बाद झाले. 37 धावा धावफलकावर. या षटकातले अजून चेंडू शिल्लक आहेत 4. 2 बॉल शिल्लक. 4 चेंडूंची फेकी झाली आहे. लास्ट टू गो. 37 धावा. बघा या 2 बॉलमध्ये मोठे फटके येणं गरजेचं आहे. नेक्स्ट टॉस करूया आपण इनिंग ब्रेकमध्ये. सिद्धिविनायक ओवले आणि आर्यन चिर्ले या 2 संघामध्ये. ही बॉल मिस टायमिंग. महेंद्रकडे स्ट्राईक राहणे फार गरजेचं असेल हे महेंद्र शेळके दाखवत असताना, कारण त्या अगोदर त्याने षटकार ठोकलाय. चांगली बॅटिंग करण्याचा प्रयत्न केलाय त्यांना. 38 धावा. लास्ट बॉल. 38 रन्स. जर या बॉलवर षटकार आला तर फायटिंग स्कोर होऊ शकतोय. जर चौकार आला तरी देखील 40 आकडा पार होईल. परंतु काय मोहर उमटली जाईल या बॉलवर. लास्ट बॉल. फर्स्ट इनिंग. जोरकस फटका. फ्लॅट. ओहो चेंडू जाईल सीमा पार. लास्ट बॉलवर शेवट गोड करणारा आलाय फटका. 4 धावांसाठी चौकार जाऊन पोहोचली आहे. टोटल 42 या आकड्यावर. 42 रन्स म्हणजे 43 धावांची आवश्यकता. येणाऱ्या 24 चेंडूमध्ये 43 धावांची आवश्यकता टीम बंबावीपाडा कोलीवाडा संघाला. तर टॉस करूया लगेच आपण. सिद्धिविनायक ओवले विपक्ष पाली बी आर्यन चिर्ले. अलंकारजी म्हात्रे बघा यांच्या शुभ हस्ते हा टॉस केला जाईल. चला आर्यन चिर्ले संघाचा संगणक आपण यायचंय. अलंकार सर थांबा थोडा. आर्यन चिर्ले अजून संगणक दिसत नाही. आर्यन चिर्ले संघ कोणीही या. टॉस करून घेऊया. चला कोणीही प्लेइंग 11 मधला खेळाडू या टॉस साठी. तोपर्यंत आपल्याकडे वेळ आहे. सत्कार सन्मान करूया अतिथी मान्यवरांचं. या व्यासपीठावर उपस्थित आत्ता ज्यांचं शुभ आगमन झालं त्या मान्यवरांचं करूया आपण शुभ सन्मान. प्रतीक जितेकर दापोली युवा कार्यकर्ता दापोली गावचे. प्रतीक जितेकर ग्राउंडसाठी जर टँकरची त्यांनी आम्हाला जर सुविधा उपलब्ध करून दिली. ते प्रतीक जितेकर दापोली यांचा इथे शुभ सन्मान. प्रमोद पाटील, दीपक पाटील आणि शंकर पाटील यांचं इथे शुभ आगमन झालेलं आहे. मी विनंती करतोय की आपण या व्यासपीठावर यावं. राकेश कातकर यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान केला जाईल. प्रतीक जितेकर. चला प्रतीक जितेकर यांचा आपण शुभ सन्मान करतो. राकेश कातकर यांच्या शुभ हस्ते पवित्र असते. खरं तर आम्हाला या मैदानासाठी टँकर पाण्याचं टँकर ही सुविधा त्यानं उपलब्ध केली त्याबद्दल प्रतीक जितेकर एक खरं तर एक उत्कृष्ट टेनिस क्रिकेट खेळाडू. त्यांनी दापोली संघातून क्रिकेट खेळला आहे परंतु क्रिकेटसाठी प्रेम त्यांनी दाखवलं. टँकर म्हणून पाण्याची ते सुविधा त्याने केली आहे. प्रतीक जितेकर आपलं मनापासून हार्दिक हार्दिक आभार. तदनंतर आपण पुढील सन्मान करण्यासाठी आमंत्रित करूया विलास पाटील वडवली. विलास पाटील वडवली आपणही यावं. चला आपण करूया. मी विनंती करतोय आयोजन रतीश पाटील यांना की आपण आपले शुभ हस्ते विलास पाटील वडवली यांचं इथे शुभ सन्मान करावं. त्यानंतर पुढील सन्मान आपण करण्यासाठी आमंत्रित करूया कुंडेवाल गावातील रवी म्हात्रे. बघा आराध्य स्पोर्ट्स पार्टनर टीमला पॅकर म्हणून देखील राहिलेत. क्रिकेट प्रेमी क्रीडा शौकीन रवी पाटील. खरं तर आराध्य स्पोर्ट्स पार्टनर टीमला पॅकर करणारे हे व्यक्तिमत्व रवी म्हात्रे. प्रतीक जितेकर असेल आराध्य स्पोर्ट्स पार्टनर टीमला आणि कान्होबा स्पोर्ट्स कुंडेवाल टीमचे खरं तर ते मेन मॅनेजर आहेत रवी म्हात्रे कुंडेवाल. गेम इज ऑन. मॅचला करूया सुरुवात. उर्वरित पाहुण्यांचा नंतर आपण जसा वेळ मिळेल तसा सन्मान करू. तोपर्यंत ऐकूया कॉम्बॉक्स मध्ये जोडले जातील बाबूशाह. तो चलिए बहुत बहुत शुक्रिया रिबल सर. टारगेट देखिए बहुत बढ़िया अच्छा सेट किया गया. खास करके देखिए पिछले आखिरी गेंद में जो चौका आया 42 बनने के साथ साथ
43 देखिए पिछला मैच हमने देखा यहाँ पर किस तरह के 40 के पास पहुंचने के साथ साथ है 4 ओवर में देखिए यहाँ से बम्बई कुल्ला टीम देखिए देखते हैं शुरुआत है कैसे देते हैं यहाँ से। बहुत बढ़िया देखिए पाली टीम की जितनी भी मैं तारीफ कर लूँ शायद है बहुत टीम देखिए यहाँ से पाली की बात करेंगे लेकिन से अच्छा क्रिकेट लेकिन थोड़ा सा देखिए फील्डिंग यही दिक्कत बनाता देखिए रॉयल उल्लू टीम के लिए खास करके कुछ छोटी छोटी गलती उन्हें देखिए सुपर 10 से घर को वापस लौटना पड़ा यहाँ से। कहते ना अगर वुड से दोस्ती करनी है तो दरवाज़ा ऊंचा करना होगा। अगर आपको ये ट्रॉफी जीतना है फिर जो आपका फील्डिंग का स्टैंडर्ड लीजिए या गेंदबाजी लीजिए हर चीज़ है आपको उसकी जो लेवल है ना हाई क्लास देना होगा यहाँ से। तभी तो मैंने जिक्र किया सुपर 10 तक पहुँचना है तो बातों से नहीं आज की रातों से लड़ना होगा। बहुत लेन भरी गेंदबाजी देखिए यहाँ से गेंद टप्पा खाने के बाद लेफ्ट हैंड गेंदबाजी देखिए हमेशा कौन बदल कर इनकी गेंदबाजी रहती है। राउंड 2 विकेट रहता है बैटर के लिए खुद के लिए ओव्हर 2 विकेट मुश्किल बनता है। राजेंद्र भगत बंबावीपाडा गावचे एक सामाजिक कार्यकर्ते यांना विनंती करतोय राजेंद्र दादा आपण यावं। राजेंद्र भगत बंबावीपाडा आपला सन्मान घेण्यासाठी आपण यावं। 2 रन बनाए और ये चले इस बार संपर्क तो अच्छा हुआ है लेकिन गैप नहीं ढूंढ पाए भाई यहाँ से। कहती ना मीठा खाने का मन था लेकिन पास में कागज का नोट कम था और बैटर का छक्का लगाने का एकदम से मन था लेकिन शॉर्ट सिलेक्शन देखे यहाँ फंस गए थोड़ा सा। नक्कीच दीपक पाटील यांना विनंती असेल की आपण आपल्या शुभास्ते हा शुभ सन्मान करावा। राजेंद्र भगत बंबावीपाड्याचे सामाजिक कार्यकर्ते आज बंबावीपाडा कोलेवाडा संघ मैदानावर खेळतोय आणि त्यांना खरं तर प्रोत्साहन देण्यासाठी ग्रामपंचायत सदस्य राजेंद्रजी भगत साहेब यांचा इथे शुभ सन्मान केला जात आहे। खास सम्मान देखिए देख सकते हैं यहाँ पर इस टूर्नामेंट का देखिए स्टैंडर्ड लेवल फर्स्ट नाइट से लेकर देखिए हम अंतिम नाइट तक देख सकते हैं। बहुत सारे देखिए यहाँ पर अतिथि मान्यवर से हर विभाग से देखिए हर तालुका से यहाँ से जुड़ते हुए आशीष दादा मालुसरे देखिए बात करेंगे बिग पैकर त्यानंतर बाबूशा खरं तर या व्यासपीठावर विशेष सन्मान आपण करीत आहोत। अलंकारजी म्हात्रे यांना मी आमंत्रित करतोय। उलवे गावचे एक सामाजिक आणि दानशूर कार्यकर्ते अनिरुद्ध पाटील साहेबांना मी विनंती करतोय की अलंकार म्हात्रे यांना आपण सन्मानित करावं। हा सन्मान होते अलंकारजी म्हात्रे साहेबांचा। या गावचे माजी उपसरपंच आणि तथा विद्यमान सदस्य अनिरुद्धजी पाटील या स्पर्धेचे मुख्य आयोजक। एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो अलंकार म्हात्रे साहेबांसाठी होऊ द्या। 5000 रुपये आर्थिक मदत या आयोजनासाठी या व्यक्तिमत्वांनी दिले ते अलंकारजी म्हात्रे दानशूर कार्यकर्ते यांचा होत आहे इथे शुभ सन्मान। नहीं रिवॉल्व सर धन आपके पास कितना मायना नहीं रखता है मन आपकी कितनी बड़ी है ये अलंकार दादा ने दिखाया यहाँ पर और मैच भी देखिए उतना बड़ा है। मून त्यानंतर मनीष मडवी त्यांच्या समवेत आलेले मनीष मडवी यांनाही विनंती आहे। उलवे गावचे आमचे चीफ गेस्ट पाहुणे अतिथी देव भव या उक्तीप्रमाणे आलेल्या पाहुण्यांचा आज शुभ सन्मान। बाबूशा आज पाहुण्यांची उपस्थिती प्रचंड आहे त्यामुळे मिळालेल्या एक सेकंदामध्ये पाहुण्यांचा सन्मान आपण करून घेऊया। सुजित दादा या आपण हा शुभ सन्मान करावा। मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहता एका बाजूला सामना सुरू आहे। पाहुण्यांची उपस्थिती असल्याकारणाने पाहुण्यांचा शुभ सन्मान खूप चांगले षटक हाताळले बाबूशा पहिल्या ओव्हरमध्ये तुम्ही पाहिलात। परंतु इथे आपण पाहुण्यांचा सन्मान करत असताना मनीष मडवी यांना सन्मानित केलं जात आहे सुजित दादांच्या शुभ हस्ते। त्यानंतर नितीन पाटील आणि शंकर पाटील या दोन्ही मान्यवरांनाही आमंत्रित करतोय। नितिन पाटिल शंकर पाटिल आपण ही यावं नितिन पाटिल चलिए गाड़ी का जो लाइट ऑन है आपके जी यहाँ पर माफी चाहेंगे जो मेहमान यहाँ पर आया कोई जनरेटर के सामने देखिए जो गाड़ी है अगर वहाँ कोई दर्शक है तो थोड़ा उन्हें सिग्नल दीजिए। हाँ थैंक यू। नहीं मुझे लगता है शायद पर्दा कोई बात नहीं पर्दे के पीछे भी रहेगा तो थोड़ा ठीक ठाक है लेकिन शायद गाड़ी निकल रही कभी खिलाड़ी को देखिए दिक्कत हो जाता है। नितिन पाटिल खरं तर बाबूजी या स्पर्धेमध्ये जे सन्मान चिन्ह पाहुण्यांचा सन्मान करण्यासाठी सन्मान चिन्ह ज्यांनी दिलेत त्यामध्ये नितीन पाटीलचाही वाटा आहे त्यांचंही या ठिकाणी शुभ सन्मान केला जातोय। त्यानंतर शंकर पाटील आपणही यावं पंकज कुडावकर यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान होईल। तर बॅक टू क्रिकेट ऐकूया पुन्हा एकदा कारण मॅच फार इम्पॉर्टंट आहे। सुपर 5 मध्ये कोणता संघ जाईल यासाठी ही लढत आहे। ऐकूया बाबूशा यांना। हाँ सही बताया यहाँ पर ये मैच देखिए बहुत बड़ा है दोनों टीमों के लिए यहाँ से क्योंकि जितना भी देखिए सुपर 10 का मुकाबला है कोई किसी से कम नहीं। थोड़ा टोटल का जिक्र कर लेंगे वाइड के साथ साथ देखिए स्कोर पहुंचा 5 रन जहां पर आपको 43 का पीछा करना है। सेकेंड ओवर चलता हुआ अभी भी देखिए आने वाला 18 गेंद बचा है और 38 रनों की जरूरत है। कहते ना रात भी अच्छी होगी और मंजर भी अच्छा होगा
तो आगे बढ़ने का हिम्मत तो कर, सब कुछ अच्छा होगा। और दोनों टीम देखिए वो चीज दिखाते हुए यहाँ से आगे बढ़ने का हिम्मत। देखिए स्लाइस करवा के पॉइंट नहीं था यहाँ से, लेकिन टप्पा खाने के बाद घुमा यहाँ से और एक रन आता हुआ यहाँ से। सिंगल डबल से देखिए काम तो चलेगा लेकिन बातें नहीं बनेगा। अभी भी 37 की जरूरत है। अगर बात करेंगे तो 17 गेंद भाई यहाँ से। कहते ना कौवे की चोंच मारने से पहाड़ में सुराग नहीं गिरता है। अगर ये मैच जीतना है तो कहीं ना कहीं हर ओवर में आपको रिस्क लेना पड़ेगा। कहते ना जिंदगी में रिस्क और रिस्क ये बहुत जरूरी होता है, और रिस्क जो लेता है, हाँ देखिए भाई बात करेंगे यहाँ पर रिस्क लेना जो पसंद करता है, और उसके लिए निश्चित रूप से हर मुश्किल भी आसान हो जाता है। सिंगल आया यहाँ पर, समीकरण बदलता जा रहा है लगातार। 16 गेंद देखिए 36 की जरूरत है यहाँ से। नहीं, सिंगल डबल से काम नहीं चलेगा भाई, थोड़ा सा सर में कफन बांधना होगा। लेकिन गेंदबाज की तरफ से देखा जाए तो बड़ा अच्छा काम है। अगर ऐसा काम कर गए तो उनके लिए भी आसान बन जाएगा, ज़्यादा मुश्किल नहीं है भाई। यहाँ से एक रन आता हुआ यहाँ से। साजिद कहते ना भीगी हुई सिगरेट जलेगी नहीं, और सिंगल डबल से काम चलेगी नहीं। साजिद देखिए सिगरेट की बात आई तो थोड़ा मुस्कुराते हुए, लेकिन भीगी हुई सिगरेट जलेगी नहीं भाई, सिंगल डबल से काम चलेगी नहीं। 15 गेंद रह गया अभी जीत के लिए। 35 की जरूरत है। कहते ना खुद को मेहनत में फ्राई करो, कोशिश एक बार नहीं बार बार करो, कामयाबी भी खुद आपके कदम चूमेगी। थोड़ा सा कॉन्फिडेंस लेवल हाई करो। अनिल टेम्बे सर देखिए यहाँ से वाइट का इजाफा। भला हाइट उनकी छोटी है लेकिन टेनिस क्रिकेट की दुनिया में नाम उन्होंने बहुत अच्छे कमाए हैं। वल्लभ से विलम्ब करते हैं अनिल टेम्बे सर देखिए बात करेंगे। और हमारे विश्व कोहली सर देखिए, इनकी तो बात ही कुछ अलग है। इन लोगों को देखिए एलईडी टीवी मिला था यहाँ पर अंपायरिंग की दुनिया में। दिबाई पाटिल में देखिए लेडीज की क्रिकेट में जाके उन्होंने अंपायरिंग किए थे। मुझे लगता है अच्छी उन्होंने अंपायरिंग की। अगर छेड़छाड़ ही करते तो फिर शायद उन्हें टीवी नहीं मिलता था। बहुत बढ़िया। और हमारे तीसरे अंपायर हैं पालकर सर देखिए बात करेंगे। टीम का स्कोर है 11 रन बना है। ये चलिए यहाँ पर कवर पॉइंट को चिराए, गेंद तेजी से निकलता हुआ, और यही काम करना होगा। कहती ना मुसीबतों से लड़ोगे तभी तो आगे बढ़ोगे, और अगर ये टारगेट तक पहुंचना है तो ये रिस्क लेना जरूरी है। 13 गेंद देखिए यहाँ से 28 की जरूरत है। मैच देखिए यहाँ से थोड़ा सा क्लोज आता हुआ, एक आग चौके छक्के से। बहुत बढ़िया। देखिए कितनी अच्छी मेहमान यहाँ पर है। और रिवल सर देखिए इस टूर्नामेंट का लेवल ये बता रहा है यहाँ से कि यहाँ पर है कि काम ऐसा करो कि जमीन पे मकान बना लेना बड़ा आसान रहता है, लेकिन किसी के दिल में जगह बनाना आज पाटुली करने देखिए बात करेंगे यहाँ से। ओ ये देखिए भाई डायरेक्ट जड़ में देखिए यहाँ से बहुत बड़ी गलती कर दे भाई। जहां पर रन की हम बात करें तो चौका आया, लेकिन उसके बाद है पलटवार करते हुए। इसे कहते हैं मच्छर ने आपको काटा, ये उसका जुनून था, और आपने खुजलाया, ये आपका सुकून है। पिछली गेंद के बाद चौका दागे थे, बैटर का था जुनून है, लेकिन इस बार गेंदबाज को मिलता हुआ सुकून। 12 डीजे 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 थांब, आज जास्त वाजू नको, आता दिवस जास्त महत्वाचा आहे। चला 12 बॉल आणि 28 धावांची गरज। मी चिर्ले टीमला विनंती करतो टॉससाठी। यस आर्यन चिर्ले आणि त्यांच्या विरोधात सिद्धिविनायक ओवले आणि चिर्ले या दोन संघामध्ये टॉस केला जाईल। अलंकारजी म्हात्रे मी यांना विनंती करतोय की आपल्या शुभास्ते हा टॉस करावा। नेक्स्ट बिग फाईट सुपर 10 मधली एक महत्वाची लढत। एका बाजूला सिद्धिविनायक ओवले तर दुसऱ्या बाजूला आर्यन चिर्ले। टेल कॉल ओवले। यस टॉस जिंकले फक्त रोहन डिसिजन फिल्डिंग यस क्षेत्ररक्षण स्वीकारलंय। दोन्ही टीमला खूप खूप शुभेच्छा। मी आमंत्रित करतो या व्यासपीठावर पुढील सन्मान सत्कार मूर्ती संदीपजी ठाकरे पोलीस पाटील। संदीप ठाकरे साहेब आपण यावं, आणि त्यांच्या समवेत दीपकजी म्हात्रे आपणही यायचंय। तर मी नितीन पाटील यांना विनंती करेन की या दोन्ही मान्यवरांचा आपण शुभ सन्मान करावा। मित्रांनो संदीप ठाकरे पोलीस पाटील। आदरणीय संदीप ठाकरे आणि दीपक म्हात्रे। मित्रांनो 5000 रुपयाची आर्थिक मदत या दोन मान्यवरांनी केली। एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या। टाळ्यांचा प्रचंड प्रतिसाद असेल या मान्यवरांसाठी। त्यामध्ये संदीपजी ठाकरे दीपक म्हात्रे या दोघांनी 5000 रुपयाची आर्थिक मदत या संपूर्ण स्पर्धेसाठी
त्याबद्दल त्यांचंही आयोजन कमिटीच्या वतीनं मनापासून हार्दिक हार्दिक आभार. चलिए 11 गेंद 27 की जरूरत है. मैच में देखिए हाई वोल्टेज ड्रामा है यहाँ से और ये चलिए भाई बड़ा हिट है. AK-47 चरण. तेरा पत्ती ग्रुप मधले दोन्ही सदस्य ज्यांचा इथे शुभ सन्मान झाला. ठाकरे साहेब, संदीपजी 21 की ठाकरे. जरूरत है यहाँ से. 10 गेंदे 21 है. 10 गेंदे के 21 की जरूरत है. दिविस के बल्ले से छक्का आता हुआ. हाँ थोड़ी सी देखिए रिवॉल्व सर बात करेंगे. दोनों चीज़ों को लेकर चलना पड़ रहा है मैच को, उसके साथ मेहमानों को. चलिए बात करेंगे यहाँ पर से 10 गेंदे के 21 की जरूरत रहेगी यहाँ पर. 10 चेंडू 21 धावा अच्छी करा जाए. मैच देखिए बात करेंगे यहाँ से. दिविस थोड़ा सा खींचा है, लेकिन अब गेंदबाज की बात करेंगे तो यहाँ से प्रणय सेल्के देखिए क्या झलकेंगे भाई. ओ तेज तरार देखिए जड़ में रखते हुए यहाँ से ताश का जोकर प्रणय सेल्के का यरकर, और यहाँ से देखिए सेल्के झलके भाई. अब गेंद रह गई यहाँ से 9, लेकिन जीत के चाहिए यहाँ पर 21 की जरूरत है. क्या मुकाबला चल रहा है यहाँ से रिवल सर. कहते ना कोई गिराने में राजी है तो कोई गिरने में राजी है, लेकिन जो गिर कर संभल जाए वही जितना बाजी है. और कौन संभालेगा अपने आप को. ओ ये चलिए भाई जो गिर कर संभल जाए वो जितना बाजी है. भूखा शेर हमला करता है और जख्मी शेर तबाही 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 तबाही. कहते ना भूखा शेर हमला करता है और जख्मी शेर तबाही मचाता है. और तबाही मचाता हुआ देखिए यहाँ से दिवेश देखिए 2 छक्का 3 गेंद के ऊपर गेम चेंजर इनिंग्स बन सकता है इस मैच का. लेकिन अभी भी देखिए मुकाबला हार ही नहीं है पालीबॉल टीम, क्योंकि गेंद बचाए देखिए यहाँ से 8 है और जीत की बात करेंगे 15 की जरूरत है. रिवल्सर है, यही तो बात बताया. कोई गिराने में राजी है तो कोई गिरने में राजी है, लेकिन जो गिर कर संभल जाए वही जीतता बाजी है. अब 8 गेंद देखिए 15 का जरूरत है. ये 2 गेंद बहुत निर्णायक रहेगा यहाँ से. अगर ये 2 गेंद अच्छा हुआ तो फिर मैच. डर डर रिवल्सर डर पैदा किया यहाँ से, और डर से बड़ा कोई वायरस नहीं और हिम्मत से बड़ा कोई वैक्सीन नहीं. हिम्मत जोड़ना होगा. 8 गेंद 14 की जरूरत आहे. बाबूशा 8 बॉल 14ची गरज आहे. इथे गोलंदाजाला परतावं लागेल, कारण फलंदाज हावी झाला आहे. खूप चांगला तडाका फटकार षटकार ठोकला होता. बहुत बड़ी देखिए छक्का लगाए थे यहाँ से. फिर से एक बार देखिए खींचकर मारे यहाँ से. ये 2 गेंद कहाँ से आ गया भाई. पुराना गेंद ना, नहीं तो बात तो ऐसी हो गई भाई 1 फुल 2 बाली. ये पुराना गेंद है बाबूशाह. जो लंबा हिट लगाया था ना इस बल्लेबाज ने बिल्कुल स्टेज के ऊपर से, वही गेंद आया है मैदान में. नहीं रिवॉल्सर यही तो कहते हैं, पुराने दोस्त पुराने रिश्तेदार आपके मुसीबत में खड़े होते हैं. और पुरानी गेंद देखिए समय पर आता हुआ. इसलिए पुरानी चीज़ों को भूलो मत, फेंको इधर उधर. देखिए हम पुरानी चीज़ को कभी कभी फेंक देते हैं, जरूरत पड़ने पर उसे ढूंढते हैं. कहाँ रखा भाई मैंने. वो जरूरत के समय आते हैं. ना सूरत देखते ना मुहूर्त देखते हैं, लेकिन देवेश इस वक्त देखिए टीम का जरूरत दिख रहे हैं. और 7 गेंद देखिए 13 की जरूरत है. अब स्ट्राइक पर आशीष देखिए ये तो शुरुआत से आए हैं, लेकिन अब देखते हैं आशीष का कोशिश क्या रहेगा. नहीं आशीष देखिए कोशिश में रह गए, नाकाम है. अब यहाँ से अंपायर कॉल. अंपायर यहाँ पर देखिए चेक करना चाहते हैं. क्या चेक करना चाहते हैं अंपायर. हाँ ऐसा करिए ना हाथ. हमें भी पता था कि वाइट के लिए चेक है, लेकिन फिर भी आपको पूरी क्लियर हम जब तक ना हो. विशु कोहली सर भाई अंपायर ने देखिए जो क्योंकि मैच शायद क्लोज है जिसके कारण है. फिर डिलीवरी देखिए यहाँ से अंपायर देखिए विशु कोहली पहले ही बताया यहाँ पर कि थोड़ा चेक करना मैं चाहता हूं. देखिए क्या दुनिया क्या जमाना आके पहुंच गया. रिवॉल्व सर अपने आप के ऊपर भी भरोसा नहीं है. मतलब मैं क्रिकेट का बात नहीं बता रहा हूं. और हर चीज़ों में देखिए यहाँ पर DRS है. कोई बात नहीं, क्योंकि मैच मूवमेंट है, सुपर 10 का है, कहीं चर्चा होता है एक एक डिसीजन से भाई. रिवॉल्व सर यहाँ पर 6 गेंद 15 रन 13 माफी चाहेंगे. चलिए 12 खिलाड़ी मत बोलिए ऐसा, आपकी जुबान के ऊपर हम चलते हैं. भरोसा हम
घर वाले पे भी उतना नहीं करते हैं कमेंट्री बॉक्स में हाँ। जितनी स्कोरर पे हम रखते हैं। बिल्कुल बिल्कुल स्कोरर जे बोलेल ते आपण सांगतो. रिवॉल्ट सर देखिए कहते ना अच्छा वक्त में सब चुपचाप रहते हैं, अगर आपका वक्त बुरा होना तो गूंगे भी चर्चा करते हैं, तो इसलिए सही अपडेट देना बहुत जरूरी है. नक्की 6 बॉल 13 ची गरज, परंतु थोड्याच वेळात बाबूशाह सन्माननीय आदरणीय विरोधी पक्ष नेते सन्माननीय प्रीतम दादा म्हात्रे यांचे इथे आगमन होणार आहे या व्यासपीठावर. चलिए भाई, 6 गेंद देखिए 13 की जरूरत है यहाँ से. क्या बात है, युवा के गले के टाई कहा जाते हैं निश्चितों से. विरोधी पक्ष नेता देखिए बात करेंगे प्रीतम दादा म्हात्रे. नहीं रिवॉल्ट सर बात करेंगे ना, आप किसी भी टूर्नामेंट में जाइए, मैं तो कहूँगा 100 में 90% टूर्नामेंट में मुलाकात होता रहता है. बहुत मोहब्बत बात है भाई उन्होंने, और खोद कर निकाला है. 13 की जरूरत है यहाँ से. अब एक आने के साथ देखिए अब 12 रह गया, लेकिन गेंद रह गया 5. रिवॉल्ट सर क्या लगता है यहाँ से 12 की जरूरत है, 5 गेंद बचा है, क्या ये मुकाबला एक स्वीटर एक क्वार्टर से ज्यादा गर्मी देगा? 5 गेंदे 12, लेकिन हमारे राजेंद्र भगत कह रहे हैं ग्राम पंचायत सदस्य कि ये मारेगा हमारा बल्लेबाज, ये मारेगा, लेकिन सामने वाला गेंदबाज भी कम नहीं राजेंद्र भगत सर, ये भी जीतने के लिए आया. लेकिन बिल्कुल मुकाबला कड़ा होगा, इसमें संदेह नहीं है. ये मुकाबला रफ एंड टफ होगा, इसमें कीमती संदेह नहीं है. बाबूशाह 5 गेंदे 12 रन. चलिए 5 गेंद 12 की जरूरत है यहाँ से. राजेंद्र भगत साहब देखिए चर्चा किए, लेकिन ये क्रिकेट है भाई, इसमें भविष्यवाणी करना बड़ा कठिन है. रिवॉल्ट सर अच्छे अच्छे देखिए बात करेंगे, अनुभव खिलाड़ी ने भी, लेजेंड खिलाड़ी ने भी, पंडित ने भी, सभी ने भविष्यवाणी करके थक चुके हैं. बिल्कुल, लेकिन उनका भरोसा है इस खिलाड़ी के ऊपर, घर का खिलाड़ी है, उन्होंने देखा है उसका बहुत अच्छा खेल, कई टूर्नामेंट में कई मैच में उन्होंने अच्छी बारी की है, इसलिए उनके ऊपर भरोसा है. लेकिन भरोसे के काबिल रहेगा क्या ये बल्लेबाज, ये बड़ा सवाल है. अब आने वाली 4 गेंदे 12 रनों की जरूरत. चलिए 4 गेंद 12 की जरूरत है. ओ ये चलिए भाई पैर को छू लिया लगता है शायद. अनिल टिम्बे सर रन कैसा है यहाँ से लेग बाय से? नहीं, उन्होंने साफ सुथरा ना बोल दिया कि गेंद छोड़ता हुआ जा रहा है. डाउटफुल जो रहता है ना, कहते ना बेनिफिट फायदा वो बैटर को जाता है, क्या लेग स्टंप मिस या ऑफ स्टंप मिस जब गेंद निकलता है. 3 गेंद देखिए 11 की जरूरत है. भरोसा क्या करना गैरों पर जब चलना है खुद के पैरों पर. मैच देखिए कहाँ था कहाँ पहुंचता हुआ. भूखा शेर हमला करता है, जख्मी से तबाही मचाता है, लेकिन से जिस खिलाड़ी ने दिवेश ने तबाही मचाया था, और उस खिलाड़ी को देखिए बांध कर. ये अच्छा डाउट यहाँ मैदान के ऊपर किया इस फील्डर ने, देखा जाए तो फैसला आना बाकी है. ये चर्चा कमेंटेटर हम लोग कर रहे थे बीच में इस कॉम्बॉक्स में, लेकिन हम कैसे बोले माइक्रोफोन पे ये रन नहीं है, क्योंकि बल्लेबाज पूरी तरह से एक्शन में नहीं था. नहीं एक समय सही डिसीजन, गुड डिसीजन दिया. पर नहीं रिवॉल्ट सर क्या होता है, मैंने एक बात रिवॉल्ट सर देखिए सही बताए, कमेंटेटर चर्चा कर नहीं सकते हैं पहले, कोई भी चीज रन नहीं है यहाँ से तो फिर. लेकिन महेंद्र शेलके ने ये जाना, वो दूर से आया, फील्डिंग कर रहा था, उन्होंने अच्छा फैसला लिया. चलिए ये देखिए बल्लेबाज क्या कर दे, क्या ग्राउंड पिच होकर गेंद गया था, लेकिन बल्लेबाज ने पहले ही जगह छोड़ दिया था भाई यहाँ से, और मैच देखिए एकदम करवट बदल चुका है भाई. आदरणीय गजानन भिवा पाटील आणि किशोर परशुराम पाटील या दोन्ही मान्यवरांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर यावं. गजानन भिवा पाटील आणि किशोर परशुराम पाटील, आपलं सहर्ष स्वागत आहे, आपण यावं या व्यासपीठावर. बाबूशाह मैच में बहुत अभी रोमांचकता भरी हुई है, क्योंकि आने वाली 2 गेंदे और बिल्कुल कंपलसरी 2 सिक्सर लगाने पड़ेंगे. 12 रनों की जरूरत. ये मैच हाथ से निकलता हुआ इस बम्बाई पड़ा कोलेवाड़ा टीम से, लेकिन अभी तक कुछ भी नहीं कह सकते, क्योंकि आने वाली 2 गेंदे 12 रन 2 सिक्सर. नहीं 11 की जरूरत है. रिवॉल्ट सर 13 की थी, पहला गेंद पर 2 आया था, 2 गेंद 11 की जरूरत है यहाँ से. मुकाबला फिर से एक बार देखिए हाई वोल्टेज ड्रामा बन चुका है, लेकिन देवेश को देखिए बात करेंगे. 12 और सिंगल वहां पर कैंसिल हुआ निश्चित रूप से. 2 गेंद 12 की जरूरत है यहाँ से. 2 छक्का यहाँ से. कहते ना काम ऐसा करो कि गेस्ट नहीं भाई चीफ गेस्ट बन जाओ. तो देखते हैं यहाँ से ये बैटर क्या वो काम कर पाएंगे या गेंदबाज जैसे अभी तक किए हैं बल्ले बल्ले. बैटर को कर दिए थल्ले थल्ले भाई यहाँ से.
अगर चौका भी जाता है तो फिर 8 का जरूरत रह जाएगा यहाँ से। दूर मैच रहता है रिवॉल्व सर। देखिए मैच कहाँ था कहाँ पहुँच गया। यही तो बात का था, भविष्यवाणी करना बड़ा कठिन है। जो खुद को समझती थी आलिया उसे भी मिल जाता है कभी कभी कालिया। और क्रिकेट में देखिए यहाँ से कुछ भी कहना कठिन है। जीत हमेशा दिखाई देती है लेकिन हार कभी आपको दिखाई नहीं देती है। और कहते हैं ना, हार और घास कहीं भी पैदा हो सकता है। पाली पॉट टीम देखिए कमाल का यहाँ से वापसी की उन्होंने। 2 ओवर में देखिए लगभग मैच उनके हाथों से तीसरा ओवर में निकल चुका था मान लीजिए, क्योंकि 6 पे मुझे लगता है 13 की या 14 की कुछ जरूरत थी। अभी देखिए यहाँ से बहुत मुश्किल है। एक गेंद में देखिए 11 रन ढूंढना बड़ा कठिन है। यहाँ से मैच देखिए कहाँ था लेकिन कहाँ पहुंच गया। लेकिन अब क्या फायदा है भाई, शादी के बाद ये देखिए सेलिब्रेशन टॉप राजेंद्र 5 में। भगत, हार्डलक राजेंद्र भगत सर, ग्रामपंचायत सदस्य खरं तर तिथे उपस्थित होते. 5 धावांनी फक्त हा मॅच हरलाय. काही हरकत नाही, खूप चांगला प्रयत्न केला. बंबावीपाडा कोलेवाडा टीमनं झालेल्या चुका त्यांना आता आठवत असतील. फक्त 5 धावांनी सामना गमावलाय, परंतु हार्दिक अभिनंदन पाली ब संघ, हार्दिक अभिनंदन. हॅलो, तर 40+ चे लिजेंड प्रमोदजी पाटील, प्रमोद पाटील यांचा शुभ सन्मान करण्यासाठी मी आमंत्रित करतो आयोजन कमिटीला. 40+ चे एक लिजेंड प्लेअर आहे प्रमोद पाटील, आपण यावं. आज तुमचाही विशेष सन्मान होतोय. तर प्रमोद पाटील यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचं प्राइज देऊया, कारण ते सांगतायत की आम्ही 4 रात्री आपलाच आयोजन आहे आणि 4 रात्रीमध्ये ते उपस्थित आम्हाला पाहायला मिळत आहेत. परंतु तुमचा मी शब्द सुमनाने नक्कीच आभार आणि स्वागत करेन. मी विनंती करेन प्रमोद पाटील यांना की आपले शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा हा प्राइज आपण प्रदान करावा. आणि तो मानकरी ठरला आहे बाबूशा रोहित पाटील. एकूण 24 धावांची उपयुक्त खेळी या स्पर्धेमध्ये साकारली. गोलंदाजी खूप चांगली राहिली आहे पाली टीमची. हा, मला माहित होतं की गोलंदाजालाच हे प्राइज दिलं जाईल. हर्षद ना, हर्षल शेळके. बघा, या युवा खेळाडूला ते डेडिकेट केलंय रोहितनं हे प्राइज, कारण हर्षलनं खूप चांगलं षटक फेकलं आणि सुपर 5 मध्ये दाखल झालाय पाली ब संघ. अभिनंदन. येस, हर्षल शेळके मॅन ऑफ द मॅच. युवा यंग टॅलेंट. वय किती हर्षल? हर्षल वय मिशे आले आता 18. येस, अंडर 18 हर्षल मॅन ऑफ द मॅच. खूप चांगली गोलंदाजी, डिफेन्स केल्या या धावा हर्षलच्या गोलंदाजीच्या जोरावर. आणि वेल प्लेड. प्रमोद पाटील यांच्या शुभ हस्ते हा मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड देऊन त्याला गौरवण्यात येत आहे. त्यानंतर 40+ चे आमचे खेळाडू दीपक पाटील यांनाही विनंती करतोय आपण यावं प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. दीपक पाटील 40+ चे खेळाडू आणि या गावचे युवा कार्यकर्ते. कारण ही आपली स्पर्धा आहे, सत्कार कोण घेत नाही. या 40+ चे काल तयारीत होते, सर्व ड्रेस कोड तयारीत होते. तर मूड ऑफ झाला त्यांचा. काल खेळण्यासाठी मैदानावर उतरले होते. दीपक पाटील पहिल्यांदा क्रिकेटचा आनंद घेणार होते, बरेच खेळाडू, परंतु मूड ऑफ झाला. काल त्यांची मॅच झाली नाही. नेवर माइंड. परंतु आज अंतिम रात्रीमध्ये त्यांची उपस्थिती पाहायला मिळते. चला, अंपायर आणि दोन्ही सलामीवर फलंदाज चिरले टीम आपण मैदानात उतरायचं आहे. बघा, हरिचंद्र फडके जे आमचे अंपायर्स आहेत ना, त्यांची गॉगल चष्मा हरवली आहे. कोणाला सापडली असेल, कोणी घेतली असेल ते आणून द्या. इम्पॉर्टंट गॉगल होती, एकदम इम्पॉर्टंट. अच्छा, दोन्ही टीमचे 12वे खेळाडू. चला,
आमच्या कॉम्बॉक्समध्ये त्यांना उपस्थित राहायचं आहे. रोहिदास पात्रे आणि राकेश कातकरी यांना सन्मानित करण्यासाठी मी आमंत्रित करतोय आमच्या आयोजन कमिटीला की आपण या दोन्ही मान्यवरांचा सन्मान करावा. योगेश पाटील यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान होईल. चला मॅच सुरू करायचे, जास्त वेळ घेऊ नका. आयोजन कमिटीच्या वतीनं पुन्हा एकदा सूचना आली आहे, जास्त वेळ घेता येणार नाही. 15 मिनिटांमध्येच तुम्हाला हा पूर्ण पहिला सत्र समाप्त करावा लागेल. तो 20 मिनिटांमध्ये, 15 मिनिटांमध्ये 3 षटक. महत्त्वाची सूचना तुमच्यापर्यंत पोहोचली जाते. आजच्या रात्रीतला मॅच क्रमांक आहे 3. आर्यन चिर्ले विपक्ष सिद्धिविनायक ओले. पुन्हा एकदा सर्व पाहुण्यांचं करूया सहर्ष स्वागत. राकेश कातकरी आणि त्याचबरोबर आपण पाहतोय इथे त्यांचा शुभ सन्मान होत असताना MD भाई आमचे